राम कृष्ण जय राम जय 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 राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुलसी हार गळा काशी पितांबर 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 आवडे निरंतर हेचे ध्यान निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी कंठ कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुलसी हार गळा काशी पितांबर 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 आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्री मुखावरीन पाहिन श्री मुखावरीन तुळसी हार गळा काशी पितांबर तुलसी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी पितांबर तुलसी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान विठोबार कुमाई 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 विठोबार विठोबार कुमाई कुमाई विठोबार कुमाई हरे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम जय राम विधान दे का देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा हेच दान देवा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा हेची दान देवा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा हेचे दान दे का देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुणगायी आवडू हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुणगायी आवडी हेचे माझे सर्व हेचे माझे सर्व जोडी हेचे माझे सर्व नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा नलगे मुक्ती धन संपदा संत संग हे सदा संत संग हे सदा संत संग हे सदा गुणकारी नावडू हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुणगायी नावडी हेचे माझे सर्व जोडी हेचे माझे सर्व जोडी हेचे माझे
हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी तुका मने गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी विठाल हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेच माझी सर्व जोडी गणाधीश जोईस सर्व गुणांचा मुळारंभारंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारुवाचा कमोपंत आनंत या राघवाचा ब्रह्मानंदम ब्रह्मसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वादितं गगन सदृशं तत्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यममलचलं सर्वदि साक्ष्यभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्धीचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता महायोग पिटे तटे भीमरथ्यम वरम पुंडलीकाय धातो मुनीन्द्रम समागस्ततिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भज पांडुरंग बाबाजी सद्गुरु दास्य तुका अनंत कोड ब्रह्मांड नायक यांचं घरी रसाळ संप्रदायाचे दैवत तुम्हा मा सर्वांचे हृदयस्थान समर्थ सद्गुरु गुरुदेव दादांच्या अथांग कृपाशीर्वादाने या संप्रदायाचे मठाधिपती समर्थ सद्गुरु गुरुदेव अण्णांच्या मार्गदर्शनाखाली चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह निमित्त गुरुपूजेचं आणि आजचा हा अतिशय महत्त्वाचा असणारा दिवस दुग्ध शर्करा योग म्हणजे आज ज्या गुरुपूजेचं औचित्य साधून या परकंदी गावामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह केला जातो
त्यामधील असणारा महत्वाचा दिवस म्हणजे आज समर्थांच्या गुरुपूजेने खऱ्या अर्थानं द्विगणित आनंद प्राप्त झालेली आपण सर्व गुरुभक्त मंडळी. विठ्ठल सेवेकरता घेतलेला अभंग देऊचे संत जगद्गुरू तुकोबरायांचा 4 चरणांचा मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. अभंगाचा भावार्थ मतितार्थ पाहत असताना अभंगाची सुरुवात करत असताना भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. भगवान परमात्मा प्राप्त झाल्यानंतर या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेल्या तुकोबरायाने जे मागणं केलेलं आहे या अभंगाच्या माध्यमातून. विठ्ठल भगवान परमात्म्याची भेट झालेली आणि तुकोबरायांना विचारलेलं तुकोबा मी प्रसन्न झालेलो आहे. आणि प्रसन्न झालेल्या भगवंतांनी ज्यावेळेस तुकोबरायाला विचारलं काय तुझी इच्छा आहे, काय मागणं आहे, त्यावेळेस महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगितलं भगवंता द्यायचंच असेल तर एकच दान दे. कोणतं दान? हेची दान देगा देवा तुझा विसर नवा. मागणारे तुकोबराया प्रसन्न झालेला भगवान परमात्मा आहे आणि परमात्म्याने तुकोबरायाला विचारलेलं काय मागणं आहे आणि त्यावेळेस माझ्या तुकोबरायानं मागणं मागताना मागितलेलं भगवंता द्यायचंच असेल तर असं एकच दान दे. कोणतं दान दे? तुझा विसर न व्हावा. भगवान परमात्म्याने विचारलं तुकोबराय हे दान जर मी तुम्हाला दिलं तर तुम्ही काय कराल? गुण गाईन आवडी हेच माझी सर्व जोडी. मग मात्र भगवंता एक करीन बर का, जर हे दान मला मिळालं ना तर या वाचेतून गुण गाईन आवडी. इथं आवडी शब्दाला फार महत्व आहे. तुम्ही आम्ही सुद्धा गुण गातो पण त्याच्यामध्ये आवड नसते आहे का नाही. आणि जोपर्यंत आवड येत नाही तोपर्यंत परमार्थाची मजा नाही. लक्षात. आणि मला असं वाटतंय हनुमाने आता बातमी सांगितली बरं का, जर तुम्हाला आवडीनं त्याच्यामध्ये मजा घ्यायची असेल ना, आनंद लुटायचा असेल ना, तर मला वाटतं एक काय 2-2 घेऊन टाकाव, कमी पडत नसतं. देणारे तुम्ही नाही, देणारा तो मालक आहे. फक्त तुमच्या अंतकरणातली भूमिका महत्वाची आहे. ज्या वेळेस एखादं कार्य करत असताना एक लक्षात ठेवा, ज्याचा गुरुवर दृढ विश्वास आहे, ज्याचा सद्गुरूवर नितांत असणारी भक्ती, त्याला मागायची गरज पडत नाही आहे का नाही. आता बघा ना, कालच एक आपल्या हातनूरला कार्यक्रम आहे. एका मुलानं कार्यक्रम, एकच मुलगा आहे, जवळपास 30 ते 35 लाखाचं बजेट आहे एका कार्यक्रम. एकटा मनुष्य आले समर्थांच्या म्हणा, अरे माझा मालकच मोठा आहे. मालकाचं नाव बारीक आहे का? राजाधिराज. राजाधिराज कोणाला उपाधी दिली जाते? तुम्ही आज ठरवलंय ना, तुम्हाला मी सांगतो तुमचं कार्य सफल झालं. विठ्ठल सांगितलं जर का भगवंता हे दान जर तुम्ही मला दिलं ना, मग मात्र गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. या ध्येयामध्ये असणाऱ्या प्रत्येक अवयवामधून सांगतो बर का, काय करीन हीच माझी. ठीक आहे. अरे तुकोबा, जपी तपी योगी ज्याच्यासाठी धडपडतात ना, अरे ते द्यायला मी तयार आहे. मुक्ती देतो, धन देतो, संपत्ती देतो, पाहिजे ते माग. मागून काय मागतोयस? माझा विसर न व्हावा. अरे मी प्रसन्न झालोय कोण विचार कर. या जगाचा करता करवित असणारा भगवान परमात्मा प्रसन्न झालेला आहे आणि मागून मागतो काय? तुझा. मी द्यायला तयार आहे. अरे धन माग, मुक्ती माग, काय पाहिजे ते माग. त्यावेळेस माझ्या तुकोबरायाने त्या भगवान परमात्म्याला सांगितलं, न लगे मुक्ती धन संपदा. भगवंता द्यायचंच असेल ना तर संत संग देई सदा. बघा पुन्हा एकदा तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून 3ऱ्या चरणामध्ये मागणं मागतात. देवा द्यायचंच ना तर एक कर. काय कर? संत संग देई सदा. अरे तुकोबा, मागणं असं मागतोस, आता संत संग मागितलेला आहेस. तुला माहित आहे का, हा संत संग जर पाहिजे असेल तर या मृत्यूलोकामध्ये तुला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागेल. आणि तुला माहित नसेल तुकोबा, अरे पुन्हा पुन्हा या मृत्यूलोकामध्ये जन्माला यायचं म्हणजे गर्भवासासारखं महाभयंकर दुःख भोगावं लागेल. गर्भवासाच्या यातना सोसाव्या लागतील आणि हे दुःख भोगून या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर संत संग प्राप्त होईल.
त्यावेळेस माझ्या तुकोबाराने सांगितलं, भगवंता जर संत संग प्राप्त होत असेल ना, खरं सांगू का, संत संग जर मिळत असेल ना, तर पुन्हा पुन्हा या गर्भवासाच्या दुःखातून जाण्यासाठी मी तयार आहे. तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हासी. आमच्यासाठी ते सुख आहे. जरी तुला वाटत असेल गर्भवास दुःख आहे, दुःख स्वरूप आहे, पण आजही आमच्यासाठी तो सुखमय, कारण संत संग प्राप्त होणार आहे. विठ्ठल थोडक्यामध्ये माझ्या तुकोबरांचं हे मागणं आहे. बघा, भगवान परमात्मा प्राप्त झाल्यानंतर मागणं सुद्धा कशा प्रकारचं मागावं. देव द्यायला तयार असतो, पण देताना सुद्धा त्या भगवंताच्या इच्छेप्रमाणे जर आपलं मागणं झालं तर नक्कीच आपलं सुद्धा जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. असो, थोडक्यामध्ये या अभंगाचा भावार्थ आपण या ठिकाणी जाणला. आपण ज्ञानी विद्वान मंडळी आहोत. आजचा दिवस बारकाईने जर पाहिलं तर 45वे वर्ष आहे आणि सप्त्याचं नियोजन आहे गुरुपूजेनिमित्त. गुरुपूजा कलियुगामध्ये क्वचित अशी गावं आहेत की जिथं गुरुपूजेला किंमत दिली जाते. पण माझं नेहमी सांगणं असतं, या जगाच्या बाजारात भगवान परमात्म्याला सुद्धा प्रसन्न करून टाकणारी पूजा कोणती असेल तर ती गुरुपूजा आहे. विठ्ठल कारण कसं आहे, देवाची पूजा अनेक ठिकाणी केली जाईल. अरे पण देव ज्यांचं दास्यत्व करतो ना, भगवान परमात्मा ज्यांच्या अंकित आहे ना, त्यांची पूजा करणं हे खरोखर सदभक्य गुरुभक्ताचं लक्षण आहे. विठ्ठल बोलायचं नाही. भगवान परमात्मा कुणाच्या अंकित आहे, देव कुणाच्या अंकित आहे. देवतयाता कीरा, देवतयाता कीरा, देवतयाता कीरा, देवतयाता कीरा. स्वयं त्याच्या घरी संचिला, स्वयं त्याच्या घरी संचिला, स्वयं त्याच्या घरी संचिला. भगवान परमात्मा सुद्धा देव तयाचा अंकिला, स्वयं त्याचे, स्वयं त्यांच्या घरी संचिला. हे सामर्थ्य सद्गुणात. म्हणून आजही आपण नाथ महाराजांचा दृष्टांत सांगताना नेहमी सांगतो की भगवान परमात्मा आजही नाथांच्या घरी चाकरी करतो. हे सामर्थ्य संतांचे, हे सामर्थ्य सद्गुरूंचं. बोलणं सोपं आहे, पण कृतीमध्ये परमार्थ करत असताना जीवाला ज्यांची खरी गरज आहे, खऱ्या अर्थानं हा भवसागर जीव तरुण जाईल, त्याचं सामर्थ्य कुणाजवळ असेल तर ते संतांच्या जवळ आहे. पण आजही या परमार्थ करत असताना प्रत्येक जीवाची धडपड जर पाहिली, प्रत्येक जीवाकडे ज्यावेळेस बारकाईनं पाहिलं जातं ना, आजही प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये एकच इच्छा आहे, भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी, देवाची प्राप्ती होईल. आणि या देवाला प्राप्त करवून घेण्यासाठी अनेक मार्गाचा अवलंब करणारा, हा सर्वसामान्य असणारा नरदेहाला आलेला हा जीव बारकाईने जर अभ्यास केला तर त्या भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी अनेक साधनाचा वापर केला जातो. अनेक साधनाचा. साधन कशासाठी आहे? फक्त भगवंताची प्राप्ती, देवाची प्राप्ती. आणि या देवाला प्राप्त करून घेण्यासाठी नाना साधनाच्या केल्या खटपटा. अनेक साधनाचा वापर केला जातो. ध्येय काय आहे? भगवंताची प्राप्ती, देवाची प्राप्ती. कारण या मृत्यूलोकामध्ये जो जो नरदेहाला आलेला आहे त्या प्रत्येक जीवाचं ध्येय काय असेल तर त्या भगवान परमात्म्याला प्राप्त करून घेणे. नवे नवे भगवंताशी ऐक्य साधण्यासाठी भगवंतानी जन्माला घातलेला हा जो जीव आहे याचं ध्येयच ते. विठ्ठल देवाच्या प्राप्तीसाठी आजही तुम्ही आमची जी धडपड चालू आहे एकच गोष्ट आहे. कारण कसं आहे माहितीये का, या मृत्यूलोकातून जीवाला मुक्त व्हायचं असेल तर भगवंताशी ऐक्य होणं फार गरजेचं आहे. आणि जोपर्यंत जीव देवाला प्राप्त करून घेत नाही, जीव शिवाला प्राप्त करून घेत नाही, तोपर्यंत या जीवाचं कल्याण नाही. आलं का लक्षात? आणि म्हणून प्रत्येक जीव देवाच्या मागे लागलाय. पण खरं सांगू का महाराज, जीवाला देवापर्यंत जायचं असेल तर मार्ग कळणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत जीवाला खरा मार्ग कळत नाही तोपर्यंत जीवाला त्या ठिकाणापर्यंत जाता येत नाही. म्हणून माझ्या संत महात्म्याने सांगितलं, तुम्हाला जर भगवंताला ऐकलं करायचंय ना, देवापर्यंत जायचंय ना, गड्यानं मी मार्ग तयार केलेला आहे सांगितलं. आणि या वाठानं जर गेला
तर मात्र तुम्हाला कधीही अडचण पडणार. मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते येणेची पंते चालू जाता नपडे गुंथा कोटे काही. मग मात्र गड्यानं कुठेही गुंता पडणार नाही. मार्ग दाखवलेला आहे. म्हणून खऱ्या अर्थानं या संतांचा इतिहास ज्यावेळेस बारकाईने तपासला जातो ना त्यावेळेस या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेला प्रत्येक संत हा भवसागर तरुण गेलेला आहे. पण हा भवसागर तरत असताना प्रत्येक संतांनी आपल्या काव्य रूपातून अभंगाच्या रूपातून ते लिखाण केलेलं आहे. माझ्या माऊलींचा जर शब्द पाहिला, माऊलींचे जर अभंग पाहिले तर माऊली सुद्धा सांगतात की या माऊलीचा उद्धार जर झाला असेल, माऊली जर हा भवसागर तरुण गेला असेल तर ते कुणामुळं? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उतरिलो गुरु कृपे, आता उतरिलो गुरु कृपे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उतरिलो गुरु कृपे, आता उतरिलो गुरु कृपे. निदान कमीत कमी मी म्हणतो बाकीचं सोडा, पण ज्यांनी आपला जिवंत असताना ध्येय पंचतत्वामध्ये विलीन केला त्या माऊलींचे शब्द आहेत. आणि मला असं वाटतं की परमार्थ करणारा किंवा न परमार्थ करणाऱ्या जीवाला एवढं चरण जरी समजलं, त्या माऊलींचं म्हणणं आहे. ती माऊली सांगते की बाबा ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. एकदा नाही बरं का, दोनदा सांगतात. माऊली काय म्हणतात? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता कधी? आता उद्धरिलो गुरु कृपे. कुणाच्यामुळे उद्धार झालाय माऊलींचा? गुरु कृपेमुळं. म्हणजे पहा, माऊलींचं सामर्थ्य बारीक आहे का? सामर्थ्य बारीक का? अरे नुसता रेड्याच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर रेड्याच्या मुखातून वेद बोलण्याचं सामर्थ्य ज्या माऊलींच्याकडे आहे, निर्जीव असणाऱ्या भिंतीला चालवण्याचं सामर्थ्य ज्यांच्या जवळ आहे, त्या माऊलींचे शब्द आहेत की माझा उद्धार जर झाला असेल ना तर तो गुरु कृपेमुळे झाला. हे का नाही? एवढं सामर्थ्य गुरूंच्या मध्ये. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ज्यावेळेस परमार्थाचा गाभा पाहायचा असेल ना, त्या संत मंडळीचं जीवन चरित्र पहा, भगवान परमात्म्याचं जीवन चरित्र पहा, दैत्यांचं जीवन चरित्र पहा. या सगळ्यांचा सार जरी काढला तर ही सगळी मंडळी संतांना शरण गेलेली. कारण या मृत्यूलोकामध्ये जोपर्यंत जीव संतांना शरण जात नाही ना तोपर्यंत त्याला भगवंताचं दर्शन घडत नाही. हे सांगावं लागलं. सद्गुरुशी शरण जाय त्यासी ब्रह्म प्राप्ती. काय सांगतात महाराज? अरे बाबा, जर भगवंताला आपलं करायचं असेल, देवाला आपलं करायचं असेल ना तर काय करा? सद्गुरूला शरण जा. बघा शब्द, सद्गुरुशी शरण जाय त्यासी, त्यालाच, त्यालाच. अन्य जीवाला सांगितलंय का? नाही. जो सद्गुरूला शरण गेला त्यालाच त्या भगवंताची प्राप्ती, अन्य कोणत्याही जीवाला नाही. बरं का? न लगे अनेक उपाय. अरे बाबा, दुसरा उपाय नाही. धरी संतांचे पाय. कोणाचे पाय धरा? संतांचे. देवाचे नाही सांगितले बरं का, देवाचे नाही सांगितले. कोणाचे पाय धरा? संतांचे पाय धरा. न लगे अनेक उपाय. अरे बाबा, दुसरा कोणताही उपाय नाही. देवाला बघायचंय ना, देवाला प्राप्त करून घ्यायचंय ना तर काय करा? संतांचे चरण धरा. बरं, हे संतांचे चरणांचं सामर्थ्य आज नाही. वेदाचा जरी अभ्यास केला, 4 वेद सुद्धा हेच सांगतात. काय करा? गुरु चरणाविना मानू नये काही, गुरु चरणाविना मानू नये काही, गुरु चरणाविना मानू नये काही, गुरु चरणाविना मानू नये काही. वेदशास्त्र मायेची जागे, वेदशास्त्र मायेची जागे, गुरु चरणाविना मानू नये काही, गुरु चरणाविना मानू नये काही. काय सांगितलं महाराजांनी? गुरु चरणाविन मानू नये काय, वेदशास्त्र पाहे हेच सांगा. म्हणजे जरी वेदाचा अभ्यास केला, वेद म्हणजे बारीक नाहीत बरं का, 4 वेद आहेत.
अरे 18 पुराण, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे या सगळ्यांचा अभ्यास करा. त्यांचं सुद्धा सांगणं काय, गुरुचरणाविन मानू नये काय. गुरुचरणाशिवाय मानूच नका बाबा रे. काय सांगितलं ना, अजिबात मानू नका. बरे संतांचे शब्द आहेत, हे माझे आहेत का? संत सांगतात. आणि संत कसे आहेत माहिती का? अनुभव आलेला आहे हो, त्यांना तो अनुभव आहे. आणि संत जे बोलतात ते काळ्या दगडावली पांढरी रेखा, पांढऱ्या दगडावली काळी रेखा, असं काहीतरी आहे. विठ्ठल म्हणजे खऱ्या अर्थानं संत साहित्याचा ज्यावेळेस अभ्यास केला जातो त्यावेळेस संत चरणाचं सामर्थ्य जीवाला कळल्याशिवाय राहत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं जीवाला देवाची नाही तर जीवाला संतांची गरज आहे. कारण भगवान परमात्म्याशी ऐक्य करायचं असेल, देवाला आपलं करायचं असेल तर जीव संतांना शरण जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून संत चरणाला फार मोठं महत्व आहे. हे जाणलं म्हणून आजची गुरुपूजा. विठ्ठल काय, आजची गुरुपूजाचं महत्व काय आहे? आज गुरुपूजा झाली, आले प्रत्येक कुटुंब आलं, गुरुपूजा केली, सगळं झालं, गुरु येऊन बसले, पूजा झाली, संत चरणाची पूजा झाली, सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. पण त्याचं सामर्थ्य काय, त्याचं फळ काय? ठीक आहे, आम्ही महाराज आले, गुरुपूजा केली, देवपूजा झाली, सगळं झालं, आहे का नाही? मायबाप, गुरुपूजाचं सामर्थ्य बारीक नाही. या जगाचा करता करवित असताना भगवान परमात्म्यावर जर सत्ता गाजवायची असेल ना तर गुरुचरणामध्ये ते सामर्थ्य आहे. काळाला थांबवण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये. म्हणून माझ्या महाराजांनी सांगितलं, बाबा रे, पूजा करायचीच असेल ना तर पहिली पूजा कुणाची करा? आदि पूजा गुरुनाथा, चाले देवावरी सत्ता, चाले देवावरी सत्ता, चाले देवावरी सत्ता. आदि पूजा गुरुनाथा, चाले देवावरी सत्ता, चाले देवावर सुद्धा तुम्ही सत्ता गाजवू शकता, पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? आदि पूजा गुरुनाथा, चाले देवावरी सत्ता. देवावर सत्ता गाजवणं एवढं सोपं नाही. पण पूजा कुणाची करा? गुरुची करा. जर गुरुची पूजा केली तर देवावर सत्ता गाजवता येते बरं का. तुम्ही म्हणसाल कसं काय? बाकीचं सोडा, निळोबरायांचा दृष्टांत सगळ्यांना माहित आहे, आहे का नाही? तुकोबरायांचा धावा चालू होता, तुकोबराया भेटायला आले, स्वतः भगवान परमात्माला वाईट वाटलं, भक्त ह्या अवस्थेला गेलेला आहे. आल्यानंतर त्यांनी हाक मारली, अरे निळोबा, मी आलोय. कोण? अरे मी स्वतः भगवान परमात्माला आहे. डोळे सुद्धा उघडले नाहीत का? आणि सांगितलं, हे देवा, तुला बोलवलं का? तुला आमंत्रण दिलं? येथे तुझं लागी बोलविले कोणी? पार्थिल्या वाचून आलासी का? अरे तुझी प्रार्थनाच केली नाही, तुला बोलावलंच नाही, आणि तरी तू मला भेटण्यासाठी आला. मी तुझा धावा करत नाही. देवावर सत्ता का सत्ता गाजवली? धावा तुकोबरायाचा होता. धावा कुणाचा होता? तुकोबरायाचा होता. तुकोबरायासाठी धावा चालू आहे. मला माझ्या सद्गुरूंची गरज आहे, माझ्या श्री गुरूंची गरज आहे, मला तुझी गरज नाही. म्हणून सांगितलं, येथे तुझं लागी बोलविले कोणी? अरे पार्थिल्या वाचून आलास का? तुझी प्रार्थनाच केली नाही रे देवा, नको रे. ही सत्ता गाजवता येते, हे सामर्थ्य गुरुभक्तीमध्ये. आणि म्हणून गुरुभक्तीमध्ये असताना जीवाला गुरु चरणाविन मानू नये काय. गुरु चरण सोडून दुसरं कधीच काय मानायचं नसतं. आणि ज्यानं गुरु चरण धरले त्याला मागायची गरज पडत नाही. परंपरा आहे. विठ्ठल ज्या देवाचा धावा चालू आहे ना, त्या देवाचा जीव देवाच्या मागे लागलेला आहे. पण गुरु चरणामध्ये ते सामर्थ्य आहे. गुरु सेवेमध्ये, गुरु पूजेमध्ये, गुरु चरणामध्ये ते सामर्थ्य. साक्षात भगवान विष्णूला सुद्धा ती पूजा हवा हवासी वाटत असते. म्हणून महाराजांनी सांगितलं, बाबा, या मृत्यूलोकामध्ये गुरुपूजेचं सामर्थ्य किती मोठं आहे माहिती आहे का? ध्यानी ध्याता गुरुराया. काय सांगितलं? ध्यानी ध्याता गुरुराया, ब्रह्मभूत होय काया. हा ध्येय ब्रह्मस्वरूप होऊन जातो. पण त्यावेळेस त्या भक्ताच्या अंतकरणामध्ये
ध्यास गुरुरायाचा असावा लागतो. ध्यानी ध्याता गुरुराया ब्रह्मभूत होय काया कारे करिता गुरुपूजा. कशासाठी गुरुपूजा करताय? कारे करिता गुरुपूजा. अरे बाबा त्याची पूजन अदोक्षया. साक्षात विष्णूची पूजा केल्यानंतर जे प्राप्त होतं त्या गुरुपूजेमुळे जीवाला मिळत असतं. विठ्ठल. आणि मला असं वाटतंय गुरुपूजेमध्ये हे सामर्थ्य आहे, साक्षात विष्णूची पूजा करायची. पण जीवाचा भाग्याचा उदय सुद्धा त्या गुरुपूजेतूनच होत असतो. ऐका माहिती असं म्हणतात साधू संतांच्या चरणाला जर शिवशरण गेला, चरण सोडावं, साधू संतांच्या चरणानं स्पर्श झालेल्या भूमीमधील धुळीच्या कणाचा जरी स्पर्श जीवाला झाला तरी तो जीव वासना विरहित होतो. हे सामर्थ्य संतांच्या चरणामध्ये. संत चरण राजा लागता सहजा. 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 वासनेचे बीज जळोनी जाया. वासनेचे बीज जळोनी जाया. मगर नाम उपजे आवडी. मगर नाम उपजे आवडी. बघा संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय. जी वासना आहे परमार्थामधील सगळ्यात आड येणारी वस्तू ही वासना आहे. आणि ही वासना उत्पन्न करते त्याचं बीज जाळून टाकण्याचं सामर्थ्य संत चरणामध्ये. एवढं सामर्थ्य. आणि मग मात्र काय होतं? मग राम नाम आवडी. अलग लक्षात. म्हणून महाराजांनी सांगितलं देवा तू जर हा मला आशीर्वाद दिला ना तर गुण गायीन आवडी. आवडीला फार महत्व आहे. आवडीला फार महत्व आहे. परमार्थ तुम्ही आम्ही सुद्धा सगळी परमार्थच करतो की, पण परमार्थ करत असताना अट्टहासानं करणारी मंडळी आणि आवडीनं करणारी मंडळी, सोयीनुसार करणारी मंडळी, जमीन आसमानचा फरक आहे. आता आमचा बाबा इना घेऊन उभा राहिला, सोयीनं परमार्थ चालू आहे. सोयीन जशी वेळ येईल तसा परमार्थ. बाबा बरोबर आहे का ना? पडवणे राहीन तये ठाई म्हणायचं महाराज आले की मी तुमच्या चरणावर आहे. महाराजांनी फोन केला, बाबा कुठे? फोनच स्विच ऑफ. आहे का नाही? फोनच लागत नाही. ठिकाणच असा निवडलाय परकंदी, रेंजच नसती. महाराज तरी काय वरडणार आहेत? लागलाच नाही. पण एक लक्षात ठेवा, रेंज मध्ये असणं कधी चांगलं असतं. रेंजच्या बाहेर गेला, आउट ऑफ रेंज झाला ना तर कधी कार्यक्रम लागल गार. ती हिंडतच असती, ती कधी डाव टाकल सांगता येत नाही. म्हणून रेंज मध्ये राहिला शिका. जो रेंज मध्ये राहिला त्याचं कल्याण झालं. नाहीतर एक तर परमार्थ आमच्या 3 नंबरचं शीट लक्षात येते का पाटील? सगळा परमार्थ बायकोला विचारून असतो. पण चांगलंय, देवादिकाने हेच केलंय म्हणून ते लोक म्हणतील भाऊ काय कलियुगामध्ये परमार्थ. हे लक्षात ठेवा, संसाराला 2 चाक म्हणतात, है का नाही? 2 चाक जर चांगली असेल तर संसार व्यवस्थित. एखादं चाक खराब झालं की संसार. ज्याचं चाक खराब झालंय त्यांनी विचारायचं काय अवस्था असते ती. परिस्थिती अवघड आहे. बरं जर परमार्थ प्रपंचामध्ये 2 चाक गरजेचे आहेत, मग परमार्थ 2 चाक गरजेचे नाहीत का? गरजेचे आहेत. मग लक्षात ठेवा, देवादिकांना त्यांचं ऐकलंय, आपण ऐकतो ह्याच्यात नवल काय? काय पाटील बरोबर आहे? विचारून आला ना कीर्तन. हा खरं आहे तर. अहो आता मला सांगा, एक जाता जाता सांगतोय, मी नव्हतो ह्या विषयाकडे वळणार पण प्रभाकरमुळे मी वळलो. बघा दशरथाला किती बायका होत्या? 3. बरोबर आहे का नाही? किती? 3. बरोबर. 3 बायका होत्या.
आता बसला वचन देऊन. ती म्हणली वेळ आल्यावर मागीन. कोण? कैकई. वेळ आली. बघा रामायण घडलं नसतं पण माणूस किती अडचणीत येतो. कैकईने सांगितलं वेळ आल्यावर. काय सांगितलं? रामाला वनवासाला पाठवा आणि भरताला गादीवर बसवा. आता मला सांगा, राजा दशरथ राजा होता हो, सामर्थ्य बारीक आहे का? अरे एवढ्या मोठ्या नगरीचा राजा आहे. बर एक सोडा 3 आहेत. किती? 3 आहेत. जर म्हणलाच असतं हे काही जमणार नाही, तुला आत्ता सोड चिठी, तू अजून 2 शिल्लक आहे. त्या घडलं असतं का रामायण? मग एवढा देवाचा बाप सुद्धा त्यांच्या अंकित होता. तर आपलं काय पाटील? टोपी सरळ करा. म्हणून का म्हणजे परिस्थिती आहे. मान सध्या 50% आरक्षण आहे. फक्त देवाला एवढंच मागणं मागा, हीच व्हावी माझी आस, देवा भांडी घासायची वेळ. आरक्षणाला सांगता येत नाही आता सांगता येत नाही. दोर तुमच्या हातातून सुटलेला आहे. अहो तुम्हाला काय सांगायचं स्टोरी. आताच्या कलियुगामध्ये 40 गाठली पोरांनी तरी पुरी हो म्हणत नाहीत. अवघड परिस्थिती हो कलियुगामध्ये. परमार्थ सोडा, गिरायक हीच जास्त आले. ती महाराज लाख रुपयाची पावती फाडतो पण जोडवा. काय सांगावं, अवघड झालंय. बघा परिस्थितीच अवघड झाली. बरं 40, 42, 45च्या घरात गेले ती. बरं पुरी नाहीत असं काय नाही. अरे जिला अजून नाकातलं शिंबूड निघत नाही ती म्हणती मुंबईवालाच पाहिजे. अवघड परिस्थिती झाली. आता काय मुंबईवाल्यात आणि गाववाल्यात फरक आहे हेच मला गणित कळलं नाही. पण जाऊन द्या, 10 वर्ष गाड्यानं थांबा म्हणलंय. 10 वर्षातून परत हायत जैसे थे. परत म्हणलं ना, जसं मिळेल तसं पुरी हो म्हणणार आहेत, काळजी करू नका. पण 10 वर्ष अजून कसरतीचा काळ आहे. जो असेल भाग्यवान तो करील लग्न. त्यांचं वाक्य होतं, पडून राहीन तये ठाई, बायको आली गेले घरी. कलियुगात परमार्थ सुद्धा स्वार्थी झालेला आहे. बारकाईनं अभ्यास करा. कलियुगातला परमार्थ कसा झालेला आहे. देवासाठी परमार्थ नाही, संतांसाठी परमार्थ नाही. कलियुगामध्ये जीव परमार्थाला लागलाय फक्त सुखासाठी, पण ते सुख मात्र प्रपंचातलं आहे. वास्तविक परमार्थ आणि प्रपंच याच्याशी काही घेणं देणं नाही. एक लक्षात ठेवा, परमार्थाला लागलेल्या जीवाच्या वाट्याला दुःख येणं म्हणजे लक्षात ठेवायचं की आपला मार्ग चुकलाय. तुमच्या वाट्याला दुःख येत नसेल तर मार्ग चुकलाय. म्हणून भगवान परमात्म्याने प्रश्न विचारला होता. 5 पांडवांची आई कुंतीला प्रश्न विचारला, कुंती तुला काय पाहिजे? त्यावेळेस भगवान परमात्म्याला कुंतीनं मागताना जे मागणं मागितलं ते फार महत्वाचं. देवा तुला द्यायचंच असेल तर माझ्या जीवनामध्ये मला दुःख दे. भगवंताने विचारलं का? कारण देवा एक सांगू का, या मृत्यूलोकामध्ये ज्या ज्या वेळेस माझ्या वाट्याला दुःख येईल ना, त्या वेळेस तुझं स्मरण मला होईल. आणि तुझं स्मरण हे सगळ्यात मोठं सुखकारक आहे. म्हणून देवा द्यायचंच असेल तर माझ्या वाट्याला दुःख दे. अरे 5 पांडवाच्या आईनं भगवंताला दुःख मागून घेतलेलं आहे. आणि तुमचा आमचा परमार्थ कसा आहे? दुःख आलं की मार्ग बदलला. दुःख आलं की मार्ग बदलला. हा परमार्थ नाही. परमार्थामध्ये एक लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस तुमच्यावर दुःखाचा प्रसंग येईल ना, त्या वेळेस तुमची पकड मजबूत झाली पाहिजे. ठीक आहे, माझ्या समर्थांची इच्छा आहे, माझ्या सद्गुरुनाथांची इच्छा आहे, हा भोग आहे, भोगलाच पाहिजे. कारण भोग भोगण्यासाठीच या मृत्यूलोकात तुम्ही आम्ही आलोय. विठ्ठल. आणि म्हणून मग बरीच मंडळी सांगतात चांगल्या रोडला स्पीड ब्रेकर असतात. मला काय माहित नाही असतात का नसतात, पण त्रास हा असतो. साधू संतांच्या मार्गाने जीव चालला की दुःख येणारच. आणि दुःख येणार म्हटलं की जीव जर त्याच्या टिकला तर भगवान परमात्मा सुद्धा तुमच्यासाठी घेऊन पूजेचा संभार, ब्रह्म येतेसे सामोर, हे सामर्थ्य त्याच्यामध्ये. म्हणून हा परमार्थ करत असताना परमार्थ सुद्धा विचारांचा आहे.
परमार्थ कशाचा आहे? विचारांचा आहे. दुःख येतं की कुणावर दुःख येत नाही. अरे अखंड भगवंताचं नामस्मरण करणाऱ्या मीराबाईला सुद्धा विषाचा प्याला प्यावा लागलेला आहे. हे दुःख आहे तिच्या जीवनामध्ये. देवा तुझं अखंड नामस्मरण करते आणि तरी माझ्या जीवनामध्ये विषाचा प्याला प्यावा लागत असेल, केवढं मोठं दुःख आहे. अरे भगवान परमात्म्याला सुद्धा वनवासाला जावं लागलं, देवाला सुद्धा भोग चुकलेला नाही. कुणाला भोग चुकलेला आहे? 5 पांडवांची अर्धांगिनी द्रुपदी, पण वस्त्रहरणासारख्या दुःखातून जावं लागलेलं आहे. कोणाचं दुःख चुकलेलं आहे? साधू संतांच्या वाट्याला दुःख नाही, देवाच्या वाट्याला दुःख नाही, कुणाच्या वाट्याला दुःख नाही. दुःख प्रत्येकाच्या वाट्याला आहे, फक्त जाणीव नसते. त्या दुःखातून जात असताना सद्गुरूचं बोट धरणं फार गरजेचं आहे. आणि ज्यांनी सद्गुरूचं बोट धरलेलं आहे त्या दुःखातून जीव बाहेर गेल्याशिवाय राहत नाही. सामर्थ्य संतांचं आहे. विठ्ठल म्हणून खऱ्या अर्थानं भगवंताला आवडणारं नाम, खऱ्या अर्थानं आवडीला फार महत्व आहे. म्हणून सांगितलं मग राम नाम उपजे आवडी. पण हे कधी? वासना विरहित झाल्यानंतर जीवाला भगवंताला आवडणारी गोष्ट जीवाकडे येत असते. मग राम नाम उपजे आवडी. आणि जे जीव रामनामामध्ये गुंतला, एकदा का राम नाम स्मरायला लागला की मग मात्र फक्त एक, हे रामनाम आवडीनं घेण्यासाठी जीवाला वासना विरहित होणं फार गरजेचं आहे. आणि वासना विरहित व्हायचं असेल तर संत चरणामध्ये ते सामर्थ्य आहे. म्हणून संतांची गुरुपूजा केली, जीवाजवळची वासना बाजूला गेली. आणि वासना बाजूला गेल्यानंतर भगवंताला आवडणारं नाम आनंदाने जीव घेतला जातो. हे सामर्थ्य गुरुपूजेचं आहे. विठ्ठल कारण या मृत्यू लोकांमध्ये भगवंताला एकच गोष्ट आवडती. देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन. आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन. आवडे देवाची तो एका प्रकार, नामाचा उच्चार रस. भगवंताला आवडणारी एकच गोष्ट आहे, त्याचं नाव नाम आहे. देवाला फक्त नाम आवडतं. जिथं नाम आहे तिथं देव आहे, आणि जिथं देव आहे तिथं नाम आहे. नाम देवापासून बाजूला राहू शकत नाही, आणि देव नामाशिवाय जगू शकत नाही. हे सामर्थ्य नामाचं आहे. आजही अखंडित प्रत्येक जीव नामामध्ये, कारण असताना प्रत्येक जीव हा देव आहे. पण तो कोणत्याही अवस्थेमध्ये असेल, तो जलचर असेल, तो कोणत्याही पशु असेल, मनुष्य असेल, काही असेल, तो प्रत्येक जीव देव आहे. म्हणून त्या प्रत्येक जीवाजवळ नाम आहे. फक्त घोटाळा काय? भगवंताचं नाम आहे हे माझ्या जवळ असून त्याची ओळख नाही. म्हणून ते ओळखण्यासाठी सद्गुरूचं बोट गरजेचं आहे. बघा, असताना नाम ग्रंथातही आहे, पुस्तकातही आहे, पण हेच नाम फलश्रुत करून घेण्यासाठी, याला ताकदवर बनवण्यासाठी, याच्यामध्ये सामर्थ्य निर्माण करण्यासाठी ते गुरुमुखातून यावं लागतं. आणि ज्यावेळेस गुरुमुखातून येतं त्यावेळेस नावाचं नामात रूपांतर करण्याचा महिमा संतांचा असतो. विठ्ठल सद्गुरूंच्या कृपेनं नाम मिळालं. बघा, जे देवाला आवडतं ती वस्तू तुम्हाला प्राप्त झालेली. मग देवाला आवडणारी वस्तू अखंडितपणे माझ्या जवळ असून त्या देवासीन माझं ऐक्य होत नाही. घोटाळा कुठे? देणाऱ्यामध्ये का ज्यांनी घेतला त्याच्यामध्ये? नामाचं सामर्थ्य बारीक नाही. नामदेवरायानं सांगितलंय, हा जर शब्द खोटा असेल ना, नामा म्हणे हे जरी लटके तरी छेदावे मस्तक, मस्तक कापून टाका, कारण नाम सत्य आहे. मग देणारं समर्थ बारीक आहेत का? समर्थांनी दिलेला आहे. बरं, देताना समर्थांनी विचार केला का? नाही, तू लहान आहे, तू मोठा आहे, तू गरीब आहे, तू श्रीमंत आहे, अजिबात नाही. सकळास येते आहे अधिकार.
सगळ्यांना सारखा अधिकार आहे. समर्थांनी दिलं. मग इतके वर्ष नाम तुमच्या माझ्या जवळ असूनही आजपर्यंत भगवंताचं दिव्य दर्शन घडलं नाही. घोटाळा कुठे याची तपासणी कधी केली का? अरे जर वाल्यासारख्या दैत्याच्या भगवंताची भेट होत असेल, वाल्याचा वाल्मिक होत असेल, आहे का नाही? तो दैत्य होता, पण दैत्याला नाम मिळालं, देवाला ऐकावं लागलं. हे सामर्थ्य त्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा. तुझं न कळे मी कसा कळाला का नाही? अरे देवा तुझ्या नामाचा महिमा आहे. मारुतीरायाने टाकलेला दगड तरतोय आणि भगवंताने टाकलेला दगड बुडतोय. देवाने सांगितलं, देवा तुझा नाही बर का, हा महिमा कुणाचा आहे? तुझ्या नामाचा महिमा आहे. तुझं नाव घेऊन टाकलेला दगड तरतोय. म्हणजे लक्षात ठेवा, नावामध्ये अडकू नका, नामामध्ये या. कशामध्ये या? नावामध्ये अडकू नका, नामात या. मग नाम काय? सद्गुरूंना सगळ्यांना नाम दिलेलं आहे. कुणाला नाम दिलं नाही? आणि मी सांगू का, नारदाच्या गादीवर उभा आहे. ज्या क्षणाला तुम्ही गुरुमुखातून आलेलं नाम घेतलं ना, त्या क्षणाला त्या भगवंताचं दिव्य दर्शन घडतच. कोण म्हणतं घडत नाही? मारुतीरायाने सांगितलं, देवाने मला नाम दिले, फाडून दाखवला देव कुठे? हे बघ देव इथं आहे. दाखवला का नाही दाखवला? सांगितलं ना. मग तुमचा देव कुठे आहे? पण मारुतीराय एक होतं ना, अखंडित मुखामध्ये एकच नाव होत, नाम एकच चालू होतं अखंडपणे. काय नाम चालू होतं? जय श्रीराम, जय श्रीराम. खरं सांगा हो, जय श्रीराम म्हणजे हा मंत्र होता का रामाची मूर्ती डोळ्यासमोर होती? हेच कळलं नाही. अजूनपर्यंत परमार्थ करणारा मनुष्य अधोगतीला जातो याचं कारण वर्म चुकलंय, मार्ग चुकला. ज्ञान श्रेष्ठ आहे, पण ते ज्ञान खायचं कसं हेच जीवाला कळ नाही, हेच जीवाला कळ नाही. हा, वाल्याने उलटा जपला. राम म्हणायचं सामर्थ्य नव्हतं एवढं गटित असं पाप ज्याच्या हातून घडलं होतं, पण तरी त्याचा उद्धार होतोय. उलटा जपून काय जपत होता तो? मरा 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 मरा. पण त्या भगवंतानी त्याच्या असणाऱ्या ध्यामध्ये ती जी अवस्था निर्माण झाली, त्याला एकच कळत होतं, मी राम म्हणतोय का मर म्हणतोय मला माहित नाही, पण ज्यांच्या मुखातून आलंय तो अखंड माझ्या दृष्टी समोर आहे आणि तो आहे म्हणून हे नाम आहे. हे त्याला कळलं. नाम फार सोपं आहे, नाम फार सोपं आहे, फार सोपं आहे. पण ते नाम आवडीनं येण्यासाठी गुरुपूजेला यावं लागतं, सद्गुरूंचे चरण आठवावे लागतात, सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये राहावं लागतं. कारण कसं आहे, शेवटी परिसाच्या सानिध्यात गेल्याशिवाय लोखंडाचं सोनं होत नाही. संत म्हणजे परिस आहेत आणि तुम्ही आम्ही लोखंड आहोत. संतांचं सानिध्य मिळालं की तुमचा माझा उद्धार होण्याला वेळ लागत नाही. कारण कसं आहे, गंगा वाहत असते, वाहणाऱ्या गंगेमध्ये गटारी सुद्धा येऊन मिळतात, पण एकदा का त्या गंगेत आले की ती गंगा मय होऊन जातात. तसा जीव संतांना शरण गेला की संत स्वरूप होऊन जात असतो. फक्त जाताना अंतरंगातला भाव चांगला ठेवा, कारण देव भावाचा भुकेला आहे. देव कशाचा भुकेला आहे? देव भावाचा भुकेला आहे. आणि जो भाव देवावर आहे तोच भाव गुरुवर ठेवा. ज्या दिवशी तुम्ही हे ठेवचाल त्या दिवशी तुमच्या जवळची असणारी माया बाजूला जाईल. कारण हे सामर्थ्य फक्त नामामध्ये. कशाचा नाश करायचा म्हटलं तर, माया जाळनासे या नामे करुणी, माया जाळनासे या नामे करुणी, प्रीती चक्रपाणी असो द्यावे, प्रीती चक्रपाणी असो द्यावे. माया जाळनासे या नामे करुणी, माया जाळनासे या नामे करुणी, प्रीती चक्रपाणी असो द्यावे, प्रीती चक्रपाणी असो देवे. असो द्यावी प्रीती साधूच्या पायासी,
इतका सोपा परमार्थ आहे. जाधव माया तिचा नाश करायचा ना, माया जाळ नासे या नामे करून तिचा नाश नामाने. पण एक लक्षात ठेवा, नुसतं नाम जपून काम होणार नाही. का? तेवढंच प्रेम कुठं ठेवाल? असो द्यावी प्रीती साधूच्या पायाची. जेवढी देवावर श्रद्धा आहे, जेवढा देवावर प्रेम आहे, तेवढंच प्रेम कुठं पाहिजे? प्रीती चक्रपाणी असू द्यावी. प्रेम असावं ना 100%, पण तेवढंच प्रेम कुठं पाहिजे? असो द्यावी प्रीती साधूच्या पायासी. म्हणून तुम्ही नुसतं नाम जपू नका, त्या नामाबरोबर आत असणाऱ्या गुरुदेव दादांच्यावर तेवढंच प्रेम करा. जेवढं गुरुदेव दादांच्यावर प्रेम करता तेवढंच त्या समर्थांचं बोट धरताना, ज्या सद्गुरुनाथांचं, त्या गुरुदेवांनांच्यावर तेवढंच प्रेम करा. ज्या वेळेस तुम्ही गुरुदेवांनांच्यावर तेवढंच प्रेम कराल जेवढं दादांच्यावर आहे, तर त्या नामाचा उपयोग तुम्हाला. विठ्ठल नाम जपून उपयोग नाही, नाही. मी नेहमीच सांगतो, नाम जपून उपयोग नाही. नाम ज्यांनी दिलं त्यांचं बोट धरा, आणि त्यांचं बोट धरणं त्यांना बरोबर घेऊन जा. त्यांना बरोबर घेऊन गेल्यानंतर या जगाचा करता करविता भगवान परमात्मा अंतरंगामध्ये वास करू नये, त्याचा साक्षात्कार घ्या. साक्षात्कार कुणाचा घ्या? त्यांचा साक्षात्कार घ्या. पण त्या साक्षात्कारापर्यंत पोहोचायचं असेल तर मृत्यूलोकामध्ये ज्यांनी अवतार धारण केलेला त्या संतांना शरण जा, त्या संतांच्या चरणावर राहा. आणि अशा संतांच्या चरणावर गेल्यानंतर त्या भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या वेळेस या भगवान परमात्म्याचा साक्षात्कार होईल, भगवंताचं दिव्य दर्शन घडेल, समर्थ गुरुदेव दादांचं दिव्य दर्शन घडेल, आणि त्यांचं दर्शन घडल्यानंतर त्यावेळेस समर्थ गुरुदेव दादांनी विचारलं तुम्हाला कर्मधर्म संयोगाने, अरे भक्ता तू माझ्यासाठी एवढी धावपळ करतोय, बोल तुझी काय इच्छा आहे? त्यावेळेस दादांना एकच मागणं मागायचे तुकोबाराने अभंगाच्या पहिल्याच्या साक्षात्कार झाल्यानंतर भगवान परमात्म्याला काय मागावं या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारायाने मागितलं. दादा हेच दान द्या मला. कोणतं दान द्या? तुझा विसर न व्हावा. का? समर्थांचं दान ज्यावेळेस मागितलं जाईल, भगवंताचं दान ज्यावेळेस मागितलं. मी आता का दादा म्हणतोय? कारण कसं असतं, निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा एकच आहे, आणि सगुण रूपामध्ये जे असतात ते संत असतात, आणि निर्गुण रूपामध्ये जातात ते देव होतात. बघा, दादा देव आहेत हे का म्हणायचं असतं? काळ सर्वाशी काय पण आम्ही त्याच्या माता दिला पाय. समर्थांनी त्याच्यावर सामर्थ्य गाजवून जगाला दाखवून दिलेलं आहे. काळाला मी घाबरत नाही बाबा रे, काळ माझ्या मुठीमध्ये, काळ माझ्या मुठीमध्ये, कधी जायचं हे मी ठरवणार आहे. हे सामर्थ्य गुरुदेव दादांचं होतं. म्हणून ज्या समर्थांनी सांगावं, एवढं मोठं सामर्थ्य ज्यांनी काळ सांगावा, मी कधी जाणार हे जगाला दाखवून द्यावं, त्या समर्थांची लेकरं तुम्ही आम्ही, आहे का नाही? आणि ज्या समर्थांच्या पावलावर पाऊल टाकून आजही तुमच्या माझ्या अंतरंगामध्ये समर्थ गुरुदेव दादा हे देव आहेत याचं अस्तित्व निर्माण करणारे संत म्हणजे गुरुदेवांना आहेत. कारण आजही तुमच्या माझ्या अंतकरणामध्ये दादा देव आहेत ही भावना जर कोणी निर्माण केली असेल ती समर्थ गुरुदेवांना. वास्तविकता नारदाच्या गादीवर उभा आहे, कर्मधर्म संयोगाने गुरुदेवांना नसतेच तर जगाला दादा कळलेच नसते. दादा जगाला कळले याला कारण कोण असेल तर त्या अधिष्ठानावर विराजमान असणारे गुरुदेवांना आहेत.
म्हणून आजही या मृत्यू लोकामध्ये समर्थांच्या मुखातून निघालेला शब्द भगवान परमात्म्याला सुद्धा खरा करावा लागतो. हे संतांचं सामर्थ्य आहे. संत उगाच संत नाही त्या उपाधीपर्यंत जात. संतांची ओळख काय, संतांना कसं ओळखायचं असतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे त्याग करण्याची प्रवृत्ती आहे आणि तरीही ते शांत जीवन व्यतीत करतात ते संत असतात. त्याग कोण करतं? कलियुगामध्ये जर वारखाईनं अभ्यास केला, ज्या भूमीवर अघटित असं प्रेम माझ्या समर्थ गुरुदेवांनांचं होतं, एका क्षणामध्ये त्याचा त्याग करण्याची भूमिका ज्यांच्या अंतःकरणामध्ये, कारण संतांचं कार्यच असं असतं. योग्याची संपदा त्याग आणि शांती, 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 उभय लोकी कीर्ती सोळा मान, उभय लोकी कीर्ती सोहळा मान, योगाची संपदा त्याग आणि शांती, योगाची संपदा त्याग आणि शांती. योग्याची संपत्ती त्याग. कोणाची संपत्ती ना? आज आम्ही म्हणू ठीक आहे आजपासनं नाही ह्याच्या घराकडे जाणार, 4 दिवसाने परत त्याच्याच घरी पडले वळ नाही इंद्रियाशी. आमची ती पावर नाही, आमची ती कॅपॅसिटी नाही. आज एखाद्याने शिव्या दिल्या तरी 4 दिवसांनी म्हणून असून द्या आपलाच आहे का? तसं नसतं. संत तसे नसतात. संत बोले तैसा चाली त्यांची वंदावी पावले. एकदा वाचेतून शब्द गेला ना बास विषय संपला, पुन्हा मागे बघणे नाही. हे संत असतात. म्हणून म्हणतात बोले तैसा चाली, जे बोलतात तेच करतात. म्हणून अशा संतांचं मन कसं असतं माहितीये का? जैसी गंगा वाही तैसे ज्याचे मन, आणि भगवंत जाण तयाजवळी. म्हणून भगवंत रूप असणारे गुरुदेव दादा त्यांच्या जवळ आहेत. आणि मला वाटतंय देव ज्यांच्या जवळ असतो तिथं मागायला लागत, मागायला लागतं का? हे सामर्थ्य कोणाचं आहे? त्या देवाचं. कारण माऊलींना सुद्धा सांगितलं बाबा जर असा सद्गुरु पाठीराखा असेल काय उणे सुखा, मग काय कमीच नाही सुखाला. का श्रीगुरु सारिका असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण? अरे नुसतं श्रीगुरु, त्या श्रीगुरूचं सामर्थ्य काय? कल्पवृक्ष तळवटी जो कणी बैसला काय उणे सांग जो जे. हे सामर्थ्य. म्हणून समर्थ गुरुदेव दादांचा पूर्ण कृपाशीर्वाद लाभलेले गुरुदेवांना आणि त्या परंपरेची सेवा करण्याचं भाग्य तुम्हाला प्राप्त झालं. खरोखर तुमच्यासारखा भाग्यवान कोण नाही मायबाप. आजही सांगतो समर्थांचं सामर्थ्य एवढं मोठं आहे, फक्त ते ओळखण्यासाठी डोळ्यावरला पडदा बाजूला करा. कारण देवाला ओळखणं, संतांना ओळखण्यासाठी सुद्धा त्यांचा आशीर्वाद, त्यांची कृपा आपल्याला लागते. आणि जोपर्यंत त्यांची कृपा आपल्यावर होत नाही तोपर्यंत देह रूपामध्ये असलेल्या जीवाला संत म्हणून मानायला जीव तयार होत नाही. हे दुर्भाग्य. पण ओळखाय शिका. ते आपल्यासारखे दिसतात, आपल्यासारखे राहतात, आपल्यासारखे बोलतात, आपल्यासारखे वागतात, पण त्यांच्या मनामध्ये आल्यानंतर करील तो काय नोहे महाराज, अरे काय करू शकत नाहीत हे दाखवून देण्यासाठी संतभूमी उभी करावा लागली. हे सामर्थ्य गुरुदेवांनांचं आहे. विठ्ठल अशा भाग्यवान संतांच्या सानिध्यामध्ये परमार्थाचा मार्ग अवलंब करणारे आपण गुरुभक्त मंडळी आहोत. आणि खरं सांगा मग जर हा मार्ग आज त्यांच्या कृपेने तुम्हाला प्राप्त झालेला आहे, नक्कीच त्या भगवंताचं दिव्य दर्शन आम्हाला घडणार आहे. फक्त मागताना असं मागणं मागा जे माझ्या तुकोबरायाने मागितलं. मग तुकोबरायाला त्यावेळेस भगवान परमात्म्याने विचारलं तसे तुम्हाला सुद्धा दादा विचारणार आहेत. नक्कीच गुरुदेवांना घेऊन तुम्ही जाल, पण त्यावेळेस दादा तुम्हाला विचारतील ठीक आहे माझा विसर होऊ नये असं तू मागतोय, हे दान तुला दिल्या तू काय करणार? त्यावेळेस सांगा 2030 साली जो सप्ताह येणार आहे त्याच्यासाठी देहाला किती त्रास होऊ द्या, देह जाओ अथवा राहू. आणि मी खरं सांगू का, ज्याला 5 वर्ष जगायचंय ना, मी खरं इथे बोलतो. नारदाच्या कालच एक पेशंट आलत, मी कार्यक्रमला गेलतो कुठं महाराजांच्या बरोबर पंढरपूरला. म्हटलं पिशाची योनी लागली आणि असते बरं का,
तुम्ही असं समजू नका, तुमच्या मागे सुद्धा भूत लागतील. तुम्ही असं समजूच नका नाही म्हणून, 100% असतं. एवढी परिस्थिती डेंजर झाली त्या मुलीची. 4 दिवस ती नुसतं फोनवर फोन, त्यानं एक तर पंढरपुरात फोन लागला. बरं मी त्याला सांगतो, एक काम कर, मठावर जा, दादांच्या नुसतं दर्शन घे, तुझं काम होईल. ती बसलं तिकडं, काय ती म्हटला दर्गा आणि ह्याच्यातन त्याच्यातन बसलं खेळत. गेले 4 दिवस. ती 2 तास बरी व्हायची, परत बसायची, 2 तास बरी व्हायची. रातभर नवऱ्यालाही झोप नाही, सासऱ्यालाही झोप नाही, सासूलाही झोप नाही. खेळ चाललाय 4-5 दिवस. सगळा गोंधळ झाला. नेली वर गावाकडे तर डबल इंजन जोरात चालू झालं. मग तर म्हणायला लागली, माणसं दिसायला लागले तिथं आणि अवस्था वाईट असते. मग त्या प्रसंगात शेवटी मला परवा दिवशी फोन केला. म्हणलं भाऊ काय करू? काही नाही म्हणलं, मी मठावरच आहे, या. आता आपल्याला माहिती आहे औषध एकच आहे, रोग कोणता का असा ना, आपल्याला माहिती आहे. आपला औषधावर विश्वास आहे हो, लोकांचा नसेल पण माझा 100% विश्वास आहे. मी आल्यावर काही करत नाही. जा दादांच्या मंदिरात जा. महाराज नसले आम्हीच महाराज तिथं, तेव्हा सगळं काम आपणच. बरं महाराज 365 दिवसाला 300 दिवस बाहेरच असतात आणि मी कुठेही कीर्तनाला गेलो तर संध्याकाळी असतोच. बरं काम झालं, पाकिटही मोठं मिळतं. कीर्तनापेक्षा घरी बार आहे. पण असो, मी म्हंटल रोग कोणता का असाना पण गुण हमखास आहे आपल्याकडे. आले ते, आल्यानंतर मला फोन करतात, भाऊ कुठं आलाय कुठं आलाय? येतो नाही का, महाराजांच्या बरोबर मलवडीत होतो मी त्या दिवशी. जाता जाता मला हितनं गेल्यावर तरी काय 2 वाजता हल्लो की हितनं, पण गाडी पोचता 6 वाजल्या. आमच्या गाडीला स्टॉप लय असतात. दिसला की चहा प्यायला बोलायला की चालला. मला मध्ये ते तुकोबरायाच आहे असं ना काय म्हणलं. बरं परत जगलो वाचलो तर एवढंच आयुष्य, पुन्हा आहे का उगा एखादा चहा राहिला म्हणजे कावळा शिवायचा नाही, वाटाळा अवघड आहे. काय करे म्हणजे माणसं म्हणतात बरं का, एखादा लय टाकणारा असेल आणि पक्षी शिवत नसला तर म्हणतात द्या 10 रुपयाची 20 रुपयाची आणून, तेव्हा ती शिवतय. आणि शिवलं. त्या शिरूर भागात एक घटना अशी झाली, 22 वेळा पोरग पाया पडलं. 109 होतं, 60 वर्षाचं म्हातारं. म्हणलं इकडे काय काय झालं? म्हणलं सगळं सांगितलं, लेकीला सांभाळतो, आईला सांभाळतो, सगळं सांगून काढतो. 22 वेळा झालं म्हणलं पण पक्षी शिवा नाही. इकडे म्हणला तुला औषध माहित नाही. ती हुशार होतं आणि असत्यात असली मुरब्बी माणसं. बघा ना, तुम्ही जर सावडा गेला 10व्याला गेला तर काय काय मुरब्बी माणसं सांगतात, असं कर तसं कर ते कर, आहे का नाही. त्यानं हळू सांगितलं, एक काम कर म्हणला, 25-30 रुपये दे, अर्धी बाटली घेऊन येऊ दे. आणि काय सांगावं, नारदाच्या गादीवर आहे त्यानं राव ती आणली थोडीशी एवढीच चपटीच ना, काय म्हणतात सवय दिसती वाटत, काय आणली ना. आणि आणल्याबरोबर ठेवलं म्हणले आता एकदा पाया पड. कशाचं काय राव, ती पाया पडच तर उपक्षीवर आलं चिकाटलं. आयला म्हणलं कुणाचं कशात काय अडकल. प्रभाकर पाटील कशात अडकल सांगता येत. मग ती चपटीत अडकलं होत, आहे का ना. अवघड आहे, जाऊ दे आपल्याला तिकडे काय करायचंय. म्हणजे अवघड परिस्थिती. तसं म्हटलं एखाद्या वेळेस एखाद्याला येतो म्हणलो नाही गेलो, ती उगाच काहीतरी चिंता करत बसायचं आणि परत वेळ प्रसंगी आलं तेवढं शिल्लक राहिलं परत यावं लागेल. म्हणून मी आपलं लगेच हाणतो. आता ते गिऱ्हाईक घरी आलं, अवस्था वाईट होती, बघितलं. म्हणलं एक काम करा, जावा मालकाचं दर्शन घ्या, तिथं एक तांब्या भरून ठेवलेलं आपलं तीर्थ घ्या, काम ओके, जाऊन द्या. मग म्हणलं आलाय तर आता जेवण करा. रात्री 9 वाजता जेवण घातलं. नवरा बायको मोटरसायकल बाट. काल रात्री फोन लावला, भाऊ पहिल्यासारखी झाली बायको. आला का म्हणलं तुला लिंबाचा खर्च नाही, मिरचीचा खर्च नाही, कशाचाच खर्च नाही, बिना खर्चाचा तुझा रोग बरा झाला. हे सामर्थ्य कुणाच. आणि म्हणलं तिकडं किती घालावलं. म्हणलं त्यानं तर एक लिस्ट दिली, ती म्हणला ती लिस्टचं सामान घेऊन जायचंय सोमवारी, अजिबात जाऊ नको म्हणलं. मालका विश्वास असेल ना, कुठे कोणी बोंबलं ते केसाला जर धक्का लागला तर मग मला बोल, पण विश्वास तो करी स्वामीवर सत्ता. एवढा विश्वास आपला देवावर पाहिजे, त्या गुरुवर पाहिजे. तुम्ही काही करावं, मी सांगतो ना, चोऱ्या करत असू म्हणजे चोऱ्या करा, पण एक आहे सद्गुरूला बरोबर घेऊन करा. डाका टाका पण कुणाला बरोबर घ्या, गुरुला बरोबर घ्या. हा आपली लोक काय करते ती त्यावेळेस देवाला ठेवते ती घरी, चोऱ्या करायच्या म्हणून मार खाते. चोर सुद्धा हुशार असतात. चोरी करायला जाताना सगळा देव पूजा करून हलत्यात. तुम्हाला माहित नसल, तुम्ही कधी त्यांच्यात जावा,
तुम्हाला कळल 10 मिनिटं त्यांची पूजा असते, पूजा पाठ करते मग म्हणतात आता निघाली स्वारी, तेव्हा ती काम फत्ते असतं. आलं का लक्षात? चोराला कळतंय कुणाला बरोबर घेऊन जावं, आणि परमार्थ करणाऱ्या माणसाला अजून करा नाही कुणाचं बोट धरावं. लगेच रोग बरा. ऐका लक्षात. आणि लोकांचं काय असतं माहितीये का, रोग बरा झाला का नाही ते झालं, ते महाराज नेहमी गोष्ट सांगतात बघा, कल्याणीची त्या रामदास स्वामीजींची. ते म्हणला परत तो बांबाटने खाली भेटला तर म्हणला एक करा, तुमचं घोंगडं माझ्याकडे द्याला. आता त्याला काय माहिती घोंगड्यानं वाचवले का ज्यांच्या डोक्यावर मस्तक ठेवलं तर त्यानं वाचवले. सध्याच्या कलियुगात लय अवघड बाजार झालाय. आता बघा बाळूमामाच्या गोष्टी सगळीकडे प्रसिद्ध झाल्या. बाळूमामाला खरं सांगावं, बाळूमामाची ओळख ह्या 10 वर्षापूर्वी किती लोकांना माहिती होतं? फक्त माहित होतं. पण आज काय परिस्थिती झाली 10 वर्षात आडवाटायचं. खरं सांगा बरं, बाळूमामाने भंडारा लावला की रोग जात होते का नव्हते? अरे कसलाही रोग येऊन द्या पण ते बऱ्या करण्याची सामर्थ्य कोणाजवळ होतं? बाळ. मला एकच उत्तर द्या, भंडाऱ्याने रोग बरा होत होता का बाळूमामानं लावल्यानंतर त्याच्या टिपावर होत? पावर कोणाची होती? बाळूमामाची. बाळूमामाच्या हातामध्ये ते सामर्थ्य होतं. आता अनिल काका आपण किती जरी भंडारा चोळला, आंघोळ जरी एखाद्याला घातली तरी त्याचा रोग बरा होणार का? होईल. सामर्थ्य त्यांच्याकडे ते होतं. सामर्थ्य काय होता? अरे अशी माती जरी लावली असती तरी त्याचं भंडाऱ्यामध्ये रूपांतर करण्याची ताकद त्या बाळूमामाची. दादांच्या सानिध्यात तुम्ही दिवस काढलेले आहेत का नाही? आता ही जुनी माणसं आमची तोंडलेची आहेत बघा, बबन दादा ही सगळी म्हणजे. खरं सांगा बरं, वाऱ्या बिऱ्या केल्यात तुम्ही, बरोबर आहे का नाही? खरं सांगा, तुम्हाला जुलाब झाल्या तुम्ही दादाकडे जायचं, दादा जुलाब होत्यात, दादा बनकीत हात घालायचं, घ्या. बबन दादानं गोळी खाल्ली तवर बळीप दादा जायचं, दादा ताप आलाय, खालदंडकी दात खा. दादा डोकं दुखतंय, खालदंडकी दात खा. आला का? 10 रोगाची 10 माणसं आली आणि गोळी एकच, पेपरमिंट सारखी बारकी, एकच गोळी बारकी. आहे का नाही बाबा? खरं आहे का नाही? अरे एका गोळीमध्ये 10 रोग जात्यात. गोळी एकच, रोग 10 आहेत. सामर्थ्य गोळीमध्ये का देणाऱ्यामध्ये? हेच कळ नाही जगाला हेच कळ नाही. सामर्थ्य कुणाजवळ आहे? अरे त्या संतांमध्ये ते सामर्थ्य, त्या सद्गुरूमध्ये ते सामर्थ्य. त्यांनी दिला की त्या गोळीमध्ये त्या रोगाबद्दल लढण्याची ताकद निर्माण करायची ती ताकद होती त्यांच्याकडे. बहुरोग ऐसे जाय. अरे अनेक रोग पळून जात होते, हे सामर्थ्य. म्हणून लोक बघा आता काय काय करतात, महाराज झाल्यात, आता आम्ही भंडारा लावतो. आता त्यांच्या भंडारा खरोच झालेली असती, ह्यांचा रोग बरा होईल का आपला? हेच लोक. अरे बाळूमामाने जीवनामध्ये केलं काय केलं? आयुष्यामध्ये पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली, असणाऱ्या मेंढराला देव मानलं, म्हणून बाळूमामा ह्या पदावर गेले. जीवनामध्ये गुरुला शरण गेले, मुळ्यांना शरण गेले, जीवनामध्ये सद्गुरू केला, पंढरीची वारी केली. मग हे बाजूला राहिलं, आम्ही जातो. अरे काय तत्व घे, तत्व. परमार्थामध्ये तत्वाला किंमत आहे. आजही लोक आंधळ्यापणाचा परमार्थ करायला लागल्यात. बाळूमामाने जीवनामध्ये घातलेली पवित्र तुळशीची माळ हे खऱ्या अर्थानं जीवनाला आकार देणार आहे. का? पवित्र तुळशीची माळ दादांनी सुद्धा तुम्हाला दिली. का दिली? कुठेतरी का होईना जीव अधोगतीला जाऊ नये, संत संगतीमध्ये यावा, व्यसनाधीन होऊ नये, म्हणून तुळशीची माळ घातली. मग एवढा संतांनी जे दिलेलं ज्ञान आहे ते जोपासायचं का अंधश्रद्धेच्या वाटेने घेऊन जायचं, हे जीवाला कळणं गरजेचं आहे. म्हणून परमार्थ सुद्धा डोळसपणाचाच असावा, आंधळेपणाचा परमार्थ चालत नाही. हा परमार्थ करत असताना खऱ्या अर्थानं देवाला आवडणारं नाम महत्वाचं आहे. मग मात्र ते नाम कसं आहे, आवडीनं घेतलं जाईल. म्हणून महाराजांनी सांगितलं, तुम्ही जर मला हा विसर होऊन दिला नाही तर मात्र मी काय करीन? अभंगाचं दुसरंच आहे. गुण गाईन आवडी, 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 गुण गाईन
मग मात्र भगवंत काय करीन, गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. जोडी म्हणजे या देहामध्ये असणाऱ्या प्रत्येक अवयवातून देवा तुझंच काम करीन. मुखातून फक्त तुझं नाम घेईल, हाताने तुझ्यासाठी टाळी वाजवेल, डोळ्याने तुझं रूप आहे. जे जे या देहामध्ये असणाऱ्या प्रत्येक अवयवातून फक्त देवा तुझं कार्य केलं जाईल. पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल वेळ. म्हणजे खऱ्या अर्थानं भगवंता जर तू हे केलं तर मात्र मी तुझ्यासाठी हे करीन. आणि मग मात्र भगवंताला वाटलं एवढा मोठा भक्त आहे, काहीतरी याला वेगळं द्यावं. अरे म्हटली गड्या, योगा जपायला दुर्लभ असणारी मुक्ती घे, मुक्ती द्यायला मी तयार आहे. धन माग, तुकोबाराया धन देतो, पाहिजे ते द्यायला तयार आहे. त्यावेळेस मात्र माझ्या तुकोबाराने सांगितलं, भगवंता द्यायचंच असेल तर काय दे. न लगे मुक्ती धन संपदा, 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 न लगे मुक्ती धन संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा, संप्रदायी रावणे, गुणाई रावणे, गुणाई त्यावेळेस माझं तुकोबरायाने सांगितलं, देवा मुक्ती नको, धन नको, संपत्ती नको, नग लगे मुक्ती संपदा. भगवंता द्यायचाच असेल ना तर काय दे, संत संग देई सदा. द्यायचंच ना तर संतांची संगत दे, संतांचं सानिध्य दे. आणि खरं हो बघा ना, मी सुद्धा 2.5-3 महिने झालं पका भाऊ खोकतोय. 3 महिने झालं. परवा तर माझं कोळवाडीत कीर्तन झालं, मला ऍडमिट केलं, सलाईन लावली. आज मी गाडीत येताना गुरुजी तुम्हाला एक गोष्ट सांगितली का, जवळजवळ 10 डॉक्टर झालेत माझे. किती बोललो का ना, किती डॉक्टर झाले? 10 डॉक्टर गोळ्या खाऊन पाक आता ही सगळं बिघाडलंय. मी म्हटलं मी स्वतःच आज एक फॉर्म्युला केला. मी काय सांगितलं मालकाला, म्हटलं आता निघालो कीर्तनाला, फक्त एक काम करा, कीर्तन होईपर्यंत खोकला येऊन देऊ नका. आणि म्हणून मी तिथलं तीर्थ घेतलं, पिऊन आलो. ही खरे नारदाच्या गादीवर उभा आहे. आजचाच अनुभव आहे माझ्या जीवनातला. मी 3 महिने झालं मला कीर्तन करायची इतकी अवघड परिस्थिती झाली की रोज खोकला. पण आज मात्र कीर्तनाला उभा राहिल्यापासून फक्त येताना तीर्थान मी गाडीत घेऊन गुरुजी म्हटलं आज फॉर्म्युला वेगळा वापरलाय. 3 महिने डोक्यात आला नाही संगती राहून सुद्धा. पण आज मला ती रातची भुताटकीचा कार्यक्रम झाल्यामुळे माझ्या लक्षात आलं, त्यांचा फोन आला, पेशंट ओके झालाय. म्हणलं आपलं काम होणं गरजेचं आहे. म्हणून येता येता पडदिशी मंदिरात गेलो, गुरुजी गाडी पशी थांबलो होतं. नाही म्हटलं महत्वाचं काम राहिले गुरुजी, मला आज जाऊन यायचंय. चष्मा विसरून आलो, कुलूप लावून आलो मी, परत चष्मा आणायला लावला त्या गडबडीत. आणि खरे देहाचा विसर ही अवस्था होणं गरजेचं आहे. तीर्थ घेतल्यावर म्हटलं 100% खोकला आता आणि झाला ना राव, झाला ना. चालता बोलतो समर्थांच्या कृपेने मला अनुभव मिळाला. चालता बोलतो काय काय म्हणजे किती मोठं सामर्थ्य हो, किती मोठं सामर्थ्य. आता ही संदीपन गेल्या वर्षी असा आला, इथली 10-15 जण मला सांगत होती परिस्थिती डेंजर झोन मध्ये. मालकाने सहज सांगितले, संदीप भेऊ नकोस, पुढल्या वर्षापर्यंत धुतल्यागत होशील तू. खरंच धुवून निघाला गडी, टकाटक झाला. आता 4-5 जिल्ह्यात काम करतोय.
मी म्हटलं सदी पण गेल्या सप्त्यात आणि या सप्त्यात फरक दिसतोय. गेल्या वेळेस मुरगटलेला होतास तू, आता फ्रेश दिसतोय. म्हटलं चलन आलेलं दिसतंय. म्हणलं आलं. समर्थांच्या मुखातला शब्द होता. आणि एक आहे, संत सहज बोलून जातात आणि त्याचा परिणाम हे सामर्थ्य घडवण्याची शक्ती त्यांच्या. आज परकंदीमध्ये मला असं वाटतंय असा मनुष्य नसेल की त्याला तो अनुभव नसेल. या पंचकृष उगाच 45 वर्षे कधी सप्ता गावात टिकत नाही, 50 वर्षे सप्ते गावात टिकत नाहीत. तेवढं त्या मालकाने तुमच्यासाठी दिलेलं आहे, त्या समर्थांनी तुम्हाला दिलंय. आणि इतकं दिलंय महाराज, इतकं दिलंय. खरं सांगू का, आजही त्या समर्थांचं अखंडपणे पाय धुवून पाणी प्याल तरी तुमचं ते उतराई होऊ शकत नाही, एवढं तुम्हाला त्यांनी दिलंय. काय कमी ठेवलं? हा, आजचा जर बारकाईने विचार केला काय होतं, म्हणजे ज्यावेळेस ते बाबा कलर लावा यायचं 25 वर्षापूर्वी मी बघायचो. हा, हे असं तुरतुड करत यायचं, मोडलं 2-4 ठिकाणी, परत जोडलं, परत उभं राहिलं. नाही उभं अजून येणा घेऊन, ठीक आहे ना. पण कमीत कमी आज त्याच्या पोरानं हा मार्ग अवलंब केला. प्रपंचातून करत असताना परमार्थी जीवनामध्ये कसा घडत गेला हे तुम्हाला कधीच कळलं नाही. आज फक्त बारकाईने विचार केला, कर्मधर्म संयोगाने या वाटेनं मी नसतोच, या मार्गाने जर मी नसतो तर मी कुठं असतो. म्हणजे खऱ्या अर्थानं समर्थांच्या सानिध्यामध्ये तुमच्या जीवनाला आकार देण्याचं काम या संतांनी केलेलं आहे, गुरुदेव दादांनी केलेलं आहे. म्हणजे तो काळ, हे गुरुजी मगाशी म्हणत होते, भाव कसं काय दादा इकडे आले असतील. मी म्हटलं चालत आल्यात. त्याला कसं काय आल्यात? म्हटलं चालत आल्यात. म्हणलं रस्ता होता का? अजिबात नव्हतं, धोंड होतं सगळ्या रस्त्याने. ते गाडीत येताना माझं त्याचं ते कार्यक्रम होता, ते सारखं ते गाडीत मला विचारायचं, हिथं कसं आलं असतील दादा, हिथं कसं काय आलं असतील. मी म्हटलं चालत आलं, धोंड्याने आलं, फिरत आलं. अरे मी कुठला मासं खाणारा तिकडचा बुवा, आज इकडं आलो, कुठं काय. ते उगाच एवढं मास्तर असून इथपर्यंत टाळ घेऊन उभं राहते, म्हणजे येडं नाही ते, इतकं येडं नाही ते. आज शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आहे, पण काळ आलेला मालकाने बाजूला केलेला आहे, काळ आलेला. आणि बोलून गेलं एकदा प्रवचनात, म्हणला सत्यनारायणची पूजा चालली होती, 10-15 ब्राह्मण मंडळी सगळी बसली होती. आता माणसाने मिळेल एवढंच खावं ना, हे पुढचंच राहण्याची सवय त्यांना. पुढचं राहणच बसलं. तिथं गेल्यावर म्हणलं तिथला नारळ उचलणं सोपं नसतं, त्या देवा पुढचा पाय मांडतात ना नारळ 4-5. ते काका म्हणला तुम्ही लय गुरुचं महत्व सांगताय, तुमच्यात पावर आहे का मला नारळ हलवून दाखवायची. पहिल्यांदाच गाड्यावर प्रसंग आला, घेतलं असं बोट आणि दादांना हाक मारली. अशी हाक मारल्याबरोबर हल्ला का नाही नारळ गुरुजी? लांबनच नारळ हलवला. परत सांगितलं असली फजिती करायची नाही, एकदाच देव कार्यक्रम वाचवतो, परत कुठं लढाई गेला तर कार्यक्रम विकेट पडेल. माणसाला सवय लय असते. प्रसंग आला अंतःकरणापासून, कारण लय गुरुचं सांगत बसतो, लय गुरुचं, त्यांचा कार्यक्रम वेगळा, हे बसले. ती म्हणलेला का सत्यनारायणचं काय बोला नाही जी बुवा, हे नुसता दादा दादा करतो या दादा, यांना काय कळा नाही. पण एक आहे, विश्वास होता. प्रसंग आला, नुसत्या बोटावर नारळ नाचावला. ही ताकद आहे हो, ही किमी आहे. म्हणून उरावर 35 पडली होती 4 कोलांट्या खाऊन. किती? उरावर 35. कळलं? शब्द नाही कळला. एसटी पलटी झाली, 4 पलट्या झाल्या, असं मुनगुट खाली घातलं आणि पहिल्या नंबरला बसलेलं तळात होतं. वरची 35 बोकांड्या येऊन बसली. बसल्यावर म्हणले ही खालचं मी आलंय, टाका ॲम्ब्युलन्स मध्ये. टाकलं उचलून, 15 मिनिटांना म्हणतोय मी जागा झालोय. तवर आम्हाला फोन, कृष्णकांत गेले. पप्पा म्हणले आमच्यात कृष्णकांत कोण नाही, आम्ही आपलं वाळूच्या ठेक्यावर. महाराज म्हणले गुरुजी गेले. म्हणलं कुठं? कार्यक्रम झाला, आता काय करता? तिथनं धावत गाडी घेऊन जेजुरीला. बघतोय तर गुरुजींचा पाक. म्हणलं कुठे नेलं? म्हणलं पुण्याला नेलंय. तिथं गेलो, जाग्या वालते. म्हणलं गुरुजी कसं काय? काय नाही वाटत हाय. मी म्हणलं वाटत नाही हेच बरे. आणि 4 दिवस डॉक्टर म्हणले 2 आठवडे हालून चालणार नाही जाग्यावर. आता 35 बोकांडे माणसाचं काय झालं जर खाली. ही 2 दिवसात महाराजांच्या बरोबर फिराय ट्रिपला. का बोलू नये, का गुण गाऊ नये? कारण प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक संकट सद्गुरू माझ्या बरोबर आले. शेवटी सुखदुःखाचा हा बाजार आहे. आज प्रपंचामध्ये काही वाट्याला दुःख येत असतं, काही वाट्याला सुख येत असतं. पण एक लक्षात ठेवा,
ज्या वेळेस भगवान कृष्णाच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू आले, ते पितामह भीष्म बाणावर झोपले त्यावेळेस. कारण पितामह भीष्माने सांगितलं होतं, भगवंता अरे आयुष्यामध्ये एवढं सुद्धा पाप माझ्या हातून घडलं नाही आणि एवढा मोठा भोग माझ्या वाट्याला दिलाय. त्यावेळेस भगवंताच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि देवाने सांगितलं, पितामह अरे बाबा या जन्मातलं हे कर्म नाही, 100 जन्मापूर्वी राजपुत्र असताना जाता जाता मेलेला सरडा बाणाने उचलून टाकला, एवढंच पाप शिल्लक राहिलं होतं आणि ते भोगण्यासाठी हा जन्म आहे. मग मात्र कळलं की आज तुम्ही आम्ही जे दुःख भोगतो, तुमच्या माझ्या वाट्याला जे दुःख आहे ना, ते या जन्मातलं नाही, हे अनेक जन्मापूर्वी या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर गेलेलं कर्म आणि त्या कर्माने साठलेलं पाप आज तुम्ही आम्ही भोगतोय. आणि या पापातून आज जर आपण गाड्यानं मोकळं नाही झालो तर आपल्याला मुक्त होता येणार नाही. जर तुम्हाला मोकळं व्हायचं असेल तर भगवंताला दुःख मागून घ्या, कारण त्या दुःखातूनच तुम्ही मोकळं होणार आहे. कारण माझ्या सहज विचारलं होतं मारुतीरायाला, मारुतीराया या मृत्यूलोकामध्ये सुख कशाला म्हणतात आणि दुःख कशाला म्हणतात? त्यावेळी एका क्षणाचाही विचार न करता प्रभू आम्हाला सांगितलं होतं, भगवंता खरं सांगू का प्रभू, तुमचं स्मरण या मृत्यूलोकामधलं सगळ्यात मोठं दुःख आहे आणि तुमचं विस्मरण या मृत्यूलोकामधलं सगळ्यात मोठं दुःख आहे. तुमचे आठवण सुख आहे, तुमचं विसरणं सगळ्यात मोठं दुःख आहे. एवढं डोक्यात ठेवा. हनुमंतरायाने केलेली भक्ती जीवनामध्ये समर्थांचं स्मरण हे सुखाची प्राप्ती आहे आणि समर्थांचं विस्मरण आयुष्यातील सगळ्यात मोठं दुःख तुमच्या माझ्या वाट्याला आहे. म्हणून जीवनामध्ये कुठेही असो फक्त एक लक्षात ठेवा, त्यांचं स्मरण अखंडित चालू ठेवा. त्यांचं स्मरण, त्यांची आठवण जीवनामध्ये कधीही दुःखाचा लवलेश तुम्हाला स्पर्श करणार नाही. संत संग मागितल्यानंतर भगवंताने सांगितलं की तुकोबराया, संत संग पाहिजे असेल तर या मृत्यूलोकामध्ये पुन्हा पुन्हा तुम्हाला जन्माला यावं लागेल आणि पुन्हा पुन्हा जन्माला यायचं म्हणजे तर गर्भवासाचं दुःख तुम्हाला भोगावं लागेल. त्यावेळेस माझ्या तुकोबरायाने सांगितलं की खऱ्या अर्थानं जर संत संग प्राप्त होत असेल ना भगवंता, तर पुन्हा पुन्हा या गर्भवासाचं दुःख भोगाय मी तयार आहे. ते माझ्यासाठी दुःख नसून ते माझ्यासाठी सुख आहे, कारण त्या दुःखातून मला संतांची संगत घडणार आहे. म्हणून तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हासी. खऱ्या अर्थाने या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारायांनी जे मागणं केलेलं आहे आणि हा अभंग खरोखर जर बारकाईनं अभ्यास केला तर प्रत्येक गुरुभक्ताच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी का होईना ती जागृती आणून देणारा अभंग आहे. संत संग प्राप्त होतो. गेले 5 दिवस समर्थ गुरुदेवांना या भूमीमध्ये वास करून असतात. 5 दिवस तुम्हाला संत संग प्राप्त होतो, संत सानिध्य प्राप्त होतं. ज्या सुखासाठी, ज्या सानिध्यासाठी तुकोबराया भगवंताला मागणं मागतात तेच मागणं सद्गुरु गुरुदेव दादांच्या कृपेनं तुम्हाला सहज प्राप्त होतं. हे तुमचं परमभाग्य आहे. कारण संत संग इतका सोपा नाही. तुम्हाला संत संग प्राप्त होतो याचा अर्थ तुमचा पूर्व पुण्य ठेवा मोठा आहे, पूर्व पुण्य साठा मोठा आहे आणि त्या पुण्याच्या जोरावर तुम्ही तुमच्या सद्गुरूला इथपर्यंत आकर्षित करता, अंकित करता. म्हणून गुरुदेव या ठिकाणी येऊन उपस्थित असतात. खरोखर आज या समर्थ गुरुदेव दादांचे, गुरुदेव अण्णांचे अगणित असे उपकार तुमच्या माझ्यावर आहेत. मी नेहमी सांगतो, समर्थांचं सानिध्य, समर्थांचं येणं, समर्थांचं भेटणं जीवनाला आकार आणि उकार देऊन गेलेला आहे. आज या समाजामध्ये एक चांगलं स्थान प्राप्त करून देण्याचं कारण काय असेल तर समर्थांच्या सानिध्यामध्ये जीवनाची केलेली वाटचाल, त्याचं फळ, त्याची प्रचिती आज अनुभवत असणारे आपण सर्व गुरुभक्त मंडळी. खऱ्या अर्थानं हा जीवनाला आकार आणि उकार ज्यांच्या कृपेनं तो आम्हाला प्राप्त झालेला आहे त्यांच्याच कार्यामध्ये उद्या 5 वर्षांनी ज्यावेळेस या ठिकाणी एक फार मोठा गुरुपूजेचा सुवर्ण महोत्सव तुम्ही साजरा करणार आहे. खरोखर सांगू का, या मृत्यूलोकामधील सगळ्यात सुखकारक तुमच्या जीवनामधला आनंद देणारा दिवस कोणता असेल तर तो 50व्या वर्षामध्ये साजरा होणारा तो सोहळा. कारण तो सोहळा ज्यांच्या दृष्टीनं पाहता येईल त्याच्यासारखा भाग्यवान कोण नसेल. कारण असे सोहळे
पाहणे, याच्यासाठी सुद्धा त्या भगवंताला मागणं मागावं लागतं, देवाला मागणं मागावं लागतं. आणि देवाला मागणं मागितल्यानंतर तो सुख सोहळा तुमच्या माझ्या भाग्याने तुम्हाला प्राप्त हो, अशा प्रकारची मागणी सुद्धा त्या गुरु परंपरेच्या चरणी मी करतो. फक्त एक करा, ज्या कार्याला हात घातलेला आहे ना, तुम्ही कुणी नाही बरं का, करता करविता तुम्ही कुणी नाही, करणारे ते आहेत. फक्त विश्वास त्यांच्यावर ठेवा, विश्वास त्यांच्यावर ठेवा. कार्याला सुरुवात करा, कार्य लिलिया पार पडत असतं. आणि मी तर सांगतोय, जीवनामध्ये गुरुवर देवापेक्षा जास्त विश्वास ठेवा. एखाद्या वेळेस नाही देवाला सांगता आलं तरी चालेल दुःख, पण आपल्या सद्गुरूला नेहमी सांगावं, अंतकरणामध्ये डोळे झाकून सद्गुरूला सांगावं. ते दुःख गुरुपर्यंत पोचलं की देवाच्या बापाला सुद्धा ते पूर्ण करावं लागतं. हे सामर्थ्य संतांचं आहे. म्हणून गुरुची कृपा आपल्यावर असणं फार गरजेचं आहे. देव कोपला तरी चालेल, देव कोपला तरी चालेल, पण गुरु कोपून चालत नाही. मग अशा गुरूंचं जे कार्य आपण हातामध्ये घेणार आहे, त्या कार्यामध्ये मला माहित आहे परकंदीमध्ये समर्थांच्यावर निस्वार्थ प्रेम करणारी आपण गुरुभक्त मंडळी आहोत. या संप्रदायासाठी स्वतःचा देह सुद्धा घाण ठेवायचा पडला तरी ती ठेवणारी मंडळी तुम्ही आहात. तुमचं समर्थांच्यावर किती प्रेम आहे, तुमचं गुरु परंपरेवर किती प्रेम आहे, हे मी कीर्तनाच्या माध्यमातून तुमचं गुण गाऊन कुठेतरी त्याला कमी करण्याचा प्रयत्न मला करायचा नाही. का, जे दिसतं ते पाहिलेलं आहे, बघितलेलं आहे. आजही या संप्रदायामध्ये असणारी लहानापासून थोरापर्यंत सर्व मंडळी, दादांच्या पासून आजपर्यंत इथं तरुण मंडळी जी जवळजवळ 45-50 वर्ष झाली अखंडितपणे चाललेलं कार्य आहे. समर्थ दादांच्या सानिध्यामध्ये 10-15 वर्ष, गुरुदेव अण्णांच्या सानिध्यामध्ये 30 वर्षाचा कालखंड, गुरुभक्तीचं अलौकिक सुख प्राप्त करणारे आपण सर्व गुरुमंडळी. आणि आज 3री-4थी पिढी संप्रदायाच्या या भागामध्ये चालू आहेत. एवढंच करा, जीवनामध्ये एकच सांगा दादा अण्णा, जीवनामध्ये जोपर्यंत शेवटचा श्वास या अंतकरणामध्ये तोपर्यंत फक्त गुरु गादीपासून मला बाजूला जाऊन देऊ नका. गुरु गादीपासून बाजूला गेलो असा दिवस ज्या वेळेस उगवेल ना दादा, त्यावेळेस या मृत्यूलोकात माझं अस्तित्व नसावं हे मागणं समर्थांना करा. हा परमार्थ आहे, हा परमार्थ आहे. माझं प्रेम, माझी श्रद्धा, माझा विश्वास हा गुरु गादीवर असावा, गुरु परंपरेवर असावा. आणि श्री गुरूंचा आशीर्वाद माझ्या जीवनामध्ये जर प्राप्त झाला तर माझ्यासारखा भाग्यवान कोण नाही. म्हणून गुरु गादी मिळेल, मिळालेली गादी टिकल याची गॅरंटी नाही. आणि टिकली तर मात्र तुमचा उद्धार हा ठरलेला आहे, अटळ आहे. म्हणून पाहिजे आता विठ्ठलराव इथं आलेले आहेत आमचे, आता इथं पेट्रोल पंप टाकलाय, माहित आहे ना. बघा, त्या कालखंडामध्ये परंपरेला धरून चालणारे कुटुंब होतं त्या गावामध्ये, सगळी मंडळी होती बाजूला. पण आजपर्यंत शेवटपर्यंत गुरु गादीपासून हे कुटुंब कधी बाजूला गेलं. म्हणजे ही अवस्था काय, ऐशी दशा येईल माझ्या अंगा, ही अवस्था कधी येईल. आणि ही जर अवस्था आपल्या अंतकरणात आली, मग मात्र विठ्ठलराव म्हणत होते भाव झुळेल का, होईल का. अहो म्हणलं, एवढी भक्ती केलेली वाया जात नाही म्हणून पेट्रोल पंप उभा राहिला. शेवटी मालकालाही काळजी असतीच की विठ्ठल शेठ, का नसते, असतेच ना. म्हणजे ही कृपा आहे, ही तुम्हाला दिलेला आशीर्वाद आहे. जीवनामध्ये 30 वर्षाचा जो परिश्रम केला, संप्रदायाचा अस्तित्व टिकवण्यासाठी ज्या प्रकारे तुम्ही लढला, त्याचं फळ हे आहे. आणि खरं आहे हो, कसं असतं, वाहत्या गंगेमध्ये पोहणारे बरेच असतात, पण ज्यावेळेस पाणी उलट वाहत सरळ वाहत असताना आपल्याला उलट पोहायचं असतं, त्यावेळेस ते तोडणं अवघड असतं. आणि त्या उलट्या पाण्यात तोडणारा तो मनुष्य, म्हणजे तो भागच तसा होता. पण शेवटी कसं आहे, सत्य किती झाकायचा प्रयत्न करा, सत्य जगासमोर आल्याशिवाय राहत नाही, हे सत्याचं सामर्थ्य. असत्य किती प्रसार करण्याचा प्रयत्न करा, एक दिवस ते उघड झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून समर्थांचा आशीर्वाद गुरुदेव अण्णांना आहे, तो आजही जागृत आहे. कारण जेवढी अण्णांच्या नादी लागली तेवढ्यांचा कार्यक्रम आटापला. कसं आहे, लय बोलण्यात मजा नसती, पण कसं आहे, ओळखारे वस्तू सांडारे आणि नकाड राणा जाऊ जणी, तोंडला आपलं बरं आहे, काय का असाना आपलं चुकटू नाही मग, आहे का नाही. बाकी काय का असाना नाव मालकाचं आहे आणि ते महत्वाचं आहे. कसं आहे, गाय दिवसभर कुठे का चरायचं आहे ना, पण संध्याकाळी मालकाच्या घरी आली पाहिजे. तसं तोंडल्याची मंडळी कुठेही जाऊन द्या, पण संध्याकाळी आमचा मालक आहे हे महत्वाचं आहे.
त्यांचाही कार्यक्रम फार मोठा आहे. आज जर बाकायनं विचार केला तर मला वाटतं या पंचकृषीमध्ये सगळ्यात मोठा असणारा कार्यक्रम आहे. आणि मला असं कुठंतरी वाटतं की ज्यावेळेस तोंडलगाव कार्यक्रम करताना मला सुद्धा आनंद होतो का संप्रदायाचा कार्यक्रम आहे, तसा परकंदीचा कार्यक्रम जो 5 वर्षाने होणार आहे तो असाच भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे की त्या कार्यक्रमाची वाहवा भगवंताच्या हिस्ट्रीमध्ये लिहिली जाईल, दादांच्या डिक्शनरीमध्ये. आणि ते सोपं नाही. मग मात्र तिथं 1 रुपया खर्चा 10 रुपये द्यायला परंपरा तयार आहे बरं का. किती मग का खाजगी चाललाय का? सगळेच असणार आहेत. ज्याला ज्याला 5 वर्ष जगायचे ती सगळी असणार. कारण का? आणि मागायचं बरं का, दादांना म्हणायचं दादा 5 वर्ष ह्यो कार्यक्रमासाठी मला जगवा, असं बोलावं लागतं. मग मालक तुमच्यावर कृपा करतो. कसं आहे, शेवटी जाणं येणं आपल्या हातामध्ये नसतं, ते त्यांनी लिहून ठेवलेलं असतं. 5व्या दिवशी फक्त एक आहे, त्या कार्यक्रमाप्रती मागणं मागायचं की त्या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये डोळ्याने पाहता यावं, समर्थांचं अलौकिक सुख पाहता यावं, समाधानानं जीवनाचा शेवट गोड करता यावा, हेच मागणे. परमार्थ याचसाठी केला होता अट्टास, शेवटचा दिवस गोड व्हा. शेवटचा दिवस चांगला करण्यासाठी हा परमार्थ आहे. जाणं येणं ठरलेलं आहे, कुणी इथं राहणार नाही. तुम्ही आम्ही सुद्धा त्याच वाटेनं जाणार. जसा आमचा बाळूबुवा गेला ना सावन, तसंच तुम्ही आम्ही सुद्धा जाणार आहे. ठीक आहे, उड्या मारणारा गडी होता, नाचणारा गडी होता, आणि शेवटी कुणीतरी भांडणारा असावं. पण ती आता ती जाणीव होती. कारण कसं आहे, माणसाने कुठल्या ना कुठल्या रूपाने आठवणीत राहावं, आहे का ना. कलर द्यायला आली ना जोड, ही बाबा ती बाळूबुवा, हे म्हणणार हे असं नाही, ते म्हणणार ते तसं नाही. भांडण असायचं, बघाय मजा वाटायची. पण आता एकदा बाबाला बघून मजा नाही वाटणार. एक जोड असते. आणि अशी काही म्हणतो असतात, तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. अरे शेवटी काय कमवलं? आज या 40 लोकांमध्ये तुझं नाव राहणं हीच तुझी कमाई आयुष्याची. पैसा किती कमावला म्हणजे तुमची आठवण राहती कधीच नसतं. तुम्ही ज्या समाजामध्ये वावरला, ज्या समाजामध्ये राहिला, त्या समाजामध्ये तुमचं नाव राहणं ही तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई. आणि आपल्या आज जर बारकाई केला, बाळूबुवा सारख्या माणसाने केलेल्या सेवेचं फळ प्रचिती काय असेल तर गुरुदेवांच्या मुखातून ज्यावेळेस शब्द निघतो ना, त्या दिवशी मरण सुद्धा सुखकारक आहे. मरण सुद्धा जर माझ्या समर्थाने माझ्यासाठी जर अंतकरणामध्ये दुःख वाटत असेल ना, तर माझ्यासारखा भाग्यवान कोण नाही. 1000 वेळा मी मरायला तयार आहे. कारण माझ्या समर्थांच्या डोळ्यामध्ये जर अश्रू येत असतील तर माझ्यासारखा भक्त होणे नाही. ही परमार्थाची जीवनामध्ये परमार्थ कशासाठी? आपण मेल्यानंतर जर आपल्या सद्गुरूला वाईट वाटत असेल ना, तर आपल्यासारखा गुरुभक्त होणे नाही. जीवनामध्ये अशी गुरुभक्ती करा. अरे कशी करा, ती वाकडं उड्या हाणायचं, पण ती कलर लावून मालकाला खुश करत होतं, हे महत्वाचं आहे. सेवा देते सेवा हा दारवंटा. म्हणून जीवनामध्ये अशा प्रकारची सेवा असते. म्हणून आज खऱ्या अर्थानं परकंदीमध्ये असणारा प्रत्येक लहानापासून थोरापर्यंत समर्थांची मनभावी सेवा करतो. मला नक्कीच खात्री नारदाच्या गादीवर उभा आहे. सगळे मतभेद बाजूला काढून समर्थाच्या कार्यामध्ये वाहून येणारे आपण सर्व गुरु मंडळी नक्कीच आपला जो कार्य होणार 30 वर्ष, त्या 2030 साली 50वे वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष अलौकिक कार्यक्रम होणार, भव्य दिव्य कार्यक्रम होणार की ज्या कार्याची नांदी भगवान परमात्माला सुद्धा घ्यावी लागेल. हे वचन माझं या नारदाच्या गादीवर आहे. देवाला ते लिहून ठेवावं लागेल, एवढं मोठं सामर्थ्य असो. त्याचबरोबर नेहमीप्रमाणे आता झालं तुमचा कार्यक्रम परकंदीचा झाला, ते आमच्या महाराजांच्या गळ्यात टाकून आमच्या गळ्यात टाकून तुम्ही मोकळं व्हाल. पण संत भूमी, जो समर्थांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी, गुरुदेव अण्णांनी बोलावं आणि समर्थांनी त्या कळसावर येऊन बसावं. माझा देव कसा आलाय हे सहज बोलले आणि तो तिथं येऊन बसला गरुड. त्या भूमीचा समर्थांच्या समाधी महोत्सवाचा कार्यक्रम असेल. मी कार्य आल्यानंतर महिनाभर सुरुवात करत नाही, तर माझी अशी इच्छा आहे, या नारदाच्या गादीवर उभा राहून सांगतो की समर्थांचा जो कार्यक्रम करायचा, आपण गेल्या वर्षी ज्ञानेश्वर पारायण केलं, 500 लोक त्या कार्यक्रमाला बसली होती. आपल्याला सुद्धा अनुभव घ्यायचा होता. आता 2500 लोक त्या समर्थांच्या पारायण सोहळ्यामध्ये बसवण्याची माझी इच्छा आहे. आणि मला असं वाटतंय की कमीत कमी या परकंदीचं एवढं मोठं प्रेम आहे समर्थांच्यावर, तर कमीत कमी पुरुष असतील, महिला असतील, मुलं असतील, मुली असतील, कमीत कमी 51 लोकांची नावं मला त्या कार्यासाठी पाहिजे. कारण
आपल्याला तो भव्य दिव्य कार्यक्रम करायचा आहे की ज्या कार्यामधून माझ्या समर्थांचं सामर्थ्य जगाला कळणार आहे. आणि एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये 360 दिवस कुठं पण उड्या मारा, पण जीवनातली 5 दिवस गुरुच्या नावानं लिहून ठेवा बाजूला. हे 5 दिवस माझ्या सद्गुरूसाठी आहेत. हे आयुष्य जरी भगवंतानी मला दिलं असेल तरी याचा मालक म्हणून 5 दिवस माझ्या समर्थांचा अधिकार माझ्यावर आहे. आणि ते 5 दिवस समर्थांच्या सानिध्यामध्ये त्या संत भूमीमध्ये घालवा. 500 लोकांनी गेल्या वेळेस ज्ञानेश्वरी पारायण केलं. मला असं वाटतंय जो खरोखर भाग्यवान असेल तोच त्या भूमीमध्ये 5 दिवस टिकू शकतो बरं का. नाहीतर एक दिवस येणारी जाणारी भरपूर असतात. सोपं नाही. एक लक्षात ठेवा, त्या भूमीमध्ये गुरुदेवांच्या सानिध्यात राहण्यासाठी सुद्धा पदरी पुण्य तेवढं लागतं. आणि पुण्य असेल तर त्या 5 दिवस त्यांच्या संगतीत संत संग देई सदा, संत संग मिळेल. आणि म्हणून जी मंडळी येणार आहेत त्यांनी आपल्या नावाची नोंद माझ्याकडे करा. कमीत कमी इथं आमचा किसना असेल, अजून 1-2 असतील आपल्या परकंदीची, नाना असेल, प्रभाकर आहे, हनुमाय, सगळी तुम्ही जे काही 51 मिनिमम 51 लोक, त्याच्या पुढे किती झाली तरी आनंदच आहे. मी प्रत्येक गावात जबाबदारी टाकणार आहे. आणि मला या वर्षी तो कार्यक्रम भव्य दिव्य करायचाच आहे. माझे अजून 8-9 महिने बाकी आहेत, पण माझी सुरुवात आज परकंदीतून आहे. माझ्या कार्याची सुरुवात आज परकंदीतून आहे. त्याच्यामुळे 51 हा शुभ आकडा आहे, कारण 6 लकी आहे मला, म्हणून 5वा एक घेतला. हा, म्हणजे माझ्या कुंडलीला जे चांगलं आहे तेच मी करणार. आलं का लक्षात. म्हणून आपण सर्व मंडळी येताच, वारीतही असता, पण असं आहे त्या कार्यक्रमाला 2500 लोक ज्या वेळेस ज्ञानेश्वरी पारायण करतील. सगळ्यात महत्वाचं दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी होणारा यज्ञ सोहळा. आजही तुम्हाला त्या यज्ञाचं सामर्थ्य माहित नाही. महाराज 1.5 ते 2 लाख रुपये खर्च करत असतात. त्या यज्ञामध्ये ती पावर असते. ते यज्ञाची खाजगीमध्ये येऊन माहिती विचारा. लय ना इथं 1-2-3 जण आहे. ते मी म्हटलं येड्या, ह्यो यज्ञ चाललाय कुठला माहित नाही बस. आणि बसल्यावर आम्हाला अनुभव आला बरं का, 2-3 पकावा. आणि ती बारीक नाही अनुभव, लय मोठा अनुभव आला. म्हणून सांगितलं यज्ञामध्ये का बसावं. पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यासाठी शृंग ऋषीला आणावं लागलं. आणि आपल्याला भाग्यानं यज्ञ होतो, लोक बसतच नाही. त्यांना कळत नाही. ती म्हणते ती ब्राह्मण काहीतरी बडबडते, जाऊन द्या. काय कर, अरे काय काय कळा नाही, नुसता धूर आला आपल्याजवळ तरी आपलं जीवन कल्याणकारी. या यज्ञामध्ये फार मोठं सामर्थ्य. आणि म्हणून यज्ञ सोहळा मोठा आहे. जी मंडळी खरोखर भाग्यवान त्यांनी त्या समर्थांच्या सोहळ्यामध्ये आपल्या नावाची नोंद करा. मिनिमम परकंदीतून 51 लोक मला पाहिजेत. असो, बोलण्याचा योग आहे. 12:30 वाजले. कीर्तन संपवायचं होतं 11ला आहे ना पाटील. कितीला संपवायचं होतं? असं झालं काय? तरी झालं 1.5 तासाचं. माझी सेवा पूर्ण झालेली. असो, उद्या महत्वाचा दिवस आहे. आपल्या सर्वांचं असणारं आराध्य दैवत, असणारी परंपरा, आणि ज्या परंपरेच्या अनुसरून आपण परमार्थाचा मार्ग अवलंब करतो ते समर्थ सद्गुरू गुरुदेव अण्णा यांचं काल्याचं कीर्तन आणि आपल्या कार्याची सांगता. अतिशय महत्वाचा असणारा दिवस आहे. समर्थांचे शब्द पुष्प, समर्थांचा एक शब्द जरी या कानातून हृदयापर्यंत पोचला तर जीवनाला आकार प्राप्त होऊ शकतो. एवढं सामर्थ्य ज्यांच्याजवळ गुरु कृपेनं आलेलं आहे, गुरु परंपरेनं आले, त्यांचे उद्या असणारे शब्द आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळणार आहेत. सर्वांनी लवकर उपस्थित राहा. एक आनंदमय वातावरणामध्ये तुम्ही सर्व गुरुभक्तांच्या सहकार्यातून चाललेला कार्यक्रम आनंद देणार आहे. आज या कार्यातून भगवंताचं जो नामस्मरण चालू आहे, नामसकीर्तन चालू आहे, त्याच्यामुळे हा भाग सुद्धा पवित्र होतो. असणारा परिसर पवित्र झाला, सुंदर झाला, जीवन आनंदमय होतं, सुख प्राप्त होतं. अशा प्रकारची खऱ्या अर्थानं तुमची जी सेवा आहे ती त्या गुरुपरंपरेला पास पडून आनंदमय वातावरणामध्ये आपला चाललेला कार्य असंच तुमच्या हातून घडत राहावं, हीच माझ्या गुरुपरंपरेच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.